नमस्कार सगळ्यांना. आज आजचा हा जो सेशन आहे हा आम्ही ॲक्च्युली मागच्या रविवारी करणार होतो, पण वादळी पावसामुळे हा सेशन आम्हाला करता आला नाही आणि म्हणून आज आम्ही पुन्हा हा सेशन घेऊन आलेलो आहे. या सेशनचं नाव आहे लसीकरण का, कधी व कुणासाठी. हे जे प्रश्न आहेत हे सगळ्यांना हे प्रश्न असतात की लसीकरण का करायचं आहे. दुसरी प्रश्न असतात कधी करायचं आहे आम्ही प्लस तिसरा असतो कुणासाठी आम्ही करायचं नाही करायचं आमच्या घरच्यांनी करायचं की नाही. तर आज आपल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपले लाडके प्रिया प्रभू मॅम आलेले आहेत, जे आपल्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मिरजच्या PSM डिपार्टमेंटचे सहयोगी प्राध्यापक आहेत. प्लस गेली 1 वर्ष झाले ते त्या कंटिन्युअस कोविडबाबत काही ना काही त्यांची माहिती देणं चाललेलं आहे. 1 वर्ष कंटिन्युअस त्यांनी फेसबुकवरती पोस्ट टाकल्या आहेत आणि ते अवेअरनेस स्प्रेड करण्यात त्यांचा खूप मोठा हात आहे आणि खूप अवेअरनेस स्प्रेड करत आहेत त्या. आणि त्यासोबतच खूप रिसेंटली त्यांचे मार्मिक इकडे लेख आलेले आहेत व कालच तुम्ही त्यांना ABP माझावरही बघितलं असेल. तर आज आपल्यासोबत मॅडम आलेल्या आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत मॅम. हे प्रश्न कुठून आलेत? सगळ्यात पहिले आम्ही काय झालेलं की 1 एप्रिलमध्ये आम्ही एक प्रश्नावली सगळ्यांना दिलेली आणि लोकांना प्रश्न विचारायला सांगितलेले. तर असेच आपल्या मित्र कुटुंबातनं काही काही लोकांनी जे प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांना आम्ही एकत्रित केलं आहे आणि आज त्या प्रश्नांची उत्तरं मॅम देणार आहेत. हे प्रश्न जर तुम्ही बघितलात तर आम्हाला हे प्रश्न महाराष्ट्रभरातून आलेले आहेत. जसं सांगली म्हणा, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, ठाणे, मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, बीड, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभरून ही प्रश्न आम्हाला आलेली आहेत. आणि ह्या प्रश्नाची उत्तरं द्यायला आज आपल्यासोबत आलेले आहेत आपल्या लाडक्या प्रिया. तर त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. पुन्हा एकदा भेटून छान वाटलं, कारण खूप दिवसानंतर लाईव्ह करतोय. मला वाटतं शेवटचं लाईव्ह आपण जानेवारीमध्ये केलं होतं वॅक्सिनचं, आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा आपण लसीकरणाबाबतच भेटतोय. तर आज जे प्रश्न आम्हाला मिळाले, ज्यांनी प्रश्न पाठवले त्या सर्वांचे आभार. आणि या प्रश्नांची उत्तरं आज आपण देण्याचा प्रयत्न करूया. तर सुरू करूया. तर सगळ्यात पहिला प्रश्न जो मला विचारायचा आहे मॅम, की इवन बिफोर की बाबा कुठली लस घ्यावी, कुठली फायदेशीर आहे कुठली नाही, कोणी घ्यावी कोणी नाही, सगळ्यात पहिला प्रश्न जो मनात येतो, लस घ्यायची तरी का. तर हे लस घेणं इम्पॉर्टंट आहे का, मी लस घ्यावी की नाही. सगळ्यात पहिले मला या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. या प्रश्नाचं उत्तर देताना मला जी सगळ्यात आवडती एक डायग्राम आहे जी मी नेहमी सांगत असते, ते म्हणजे स्विस चीज मॉडेल. हे स्विस चीज मॉडेलमध्ये आपल्या लक्षात येतं की एकापेक्षा अधिक लेयर्स जेव्हा असतात तेव्हा व्हायरस हा आपल्यापर्यंत पोचू शकत नाही. म्हणजे आपण नेहमी जे नियम पाळत आहोत ते पाळता पाळताच अजून एखादं लेयर आपण जर वापरलं, याला तुम्ही चिलखतासारखं समजू शकता. की कुणाला तुम्ही पूर्वीचे सैनिक बघितले असतील तर ते डोक्यावर शिरस्त्राण घालताना त्याच्या आतमध्ये एक असा जाळीचं हे टाकलेलं असायचं, जेणेकरून त्यांची मान देखील सुरक्षित राहील. तर हे लसीकरण तसंच आहे. ज्या पद्धतीने आपण हात धुतो, आपण मास्क वापरतो, आपण अंतर ठेवतो, त्याच्यापैकीच लसीकरण ही देखील एक सुरक्षेची बाब आहे आणि आपण ही ॲडिशनल सुरक्षा ही घ्यायला पाहिजे. आता जर आपण कारणं बघितली की लस का घ्यायची, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्याच्यामध्ये स्वतःची सुरक्षा होते, त्यानंतर कुटुंबाची सुरक्षा होते, आणि आपल्याला तर तेच पाहिजे, स्वतः आणि कुटुंब सुरक्षित राहणं हे आवश्यक आहे. त्यानंतर गंभीर आजार टाळला जातो. आपल्या सर्वांना माहिती आहे की लस घेतल्यानंतर देखील काही लोकांना संसर्ग होऊ शकतो, पण अशा व्यक्तींमध्ये गंभीर आजार किंवा दवाखान्यामध्ये जाण्याची वेळ ही लस न घेणाऱ्या व्यक्तीपेक्षा कमी येते. त्यानंतर त्यामुळे मृत्यूचा धोका कमी होतो, ऑक्सिजनची गरज कमी असते. जर दवाखान्यामध्ये ॲडमिट व्हायची गरज पडली नाही तर आपल्याला स्टिरॉइड पण घ्यायला लागणार नाही.
सगळ्यात महत्त्वाचं आहे की लसीकरणानंतर साथ आटोक्यात येणार आहे, पुढच्या लाटा लहान होणार आहेत आणि आपण आपलं नॉर्मल आयुष्य जगण्याचा विचार करू शकू. आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे महामारी हे खूप मोठं संकट आहे आणि याच्यामध्ये आपल्या देशाला मदत या भावनेने आपल्याला लसीकरण हे करायला पाहिजे. सगळ्यांना हे लक्षात येतं की लस घेतली तर फायदा काय, पण लस घेतली नाही तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे पण आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. कारण जेव्हा आपण लस घेत नाही त्यावेळेला आपण काही इतर धोके स्वीकारलेले असतात. म्हणजेच आपण काय स्वीकारलेलं असतं, आपण हे मान्य करतो की मला गंभीर कोविड झाला तरीही हरकत नाही आहे आणि कोविड मृत्यूचा धोका हा आपण नेहमी आपल्याला असं सांगितलं जातं की मृत्यूचा पर्सेंटेज फार कमी आहे, 1.5% आहे. पण तुम्हाला असं लक्षात आलं असेल की जेव्हा लाट मोठी असते किंवा साथ मोठी झालेली असते त्यावेळेला मृत्यूचं पर्सेंटेज हे प्रत्येक राज्यामध्ये 1.5% नक्कीच जास्ती आहे. त्याचप्रमाणे काही गट असे आहेत की ज्याच्यामध्ये मृत्यूचा धोका जास्त असतो. जसा जर आरोग्य कर्मचारी असाल तर त्यांचा धोका हा जवळपास 10 पट म्हणजे जवळपास 15% पर्यंत जाऊ शकतो. त्यामुळं अशा गटांसाठी पण हे फार महत्त्वाचं आहे. मृत्यूचा धोका नसला तरी देखील कोविडमध्ये लॉंग कोविड ह्या आजाराचा धोका हा कमीत कमी 10 ते 40% पर्यंत असू शकतो. त्यामुळं हा आपण स्वीकारतोय. जेव्हा तुम्ही लस घेत नाही तेव्हा हा धोका तुम्ही स्वीकारत असता. तसंच ज्यांना कोविड होतो त्यांच्यामध्ये थ्रॉम्बोसिस किंवा लिव्हरमध्ये थ्रॉम्बोसिस किंवा इतर ठिकाणी थ्रॉम्बोसिस होण्याच्या म्हणजे रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता ही नॉर्मल माणसापेक्षा साधारणपणे 80 ते 800 पट म्हणजे अशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा धोका आहे. लस नाही घेतली तर हा धोका असतो. त्यामुळे हे आपण नेहमीच लक्षात ठेवायला पाहिजे. तसंच भविष्यामध्ये मधुमेह होण्याचा धोका असतो कारण करोना हा पॅन्क्रियाजला पण अफेक्ट करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही गंभीर आजारी झालात तर सध्या जे काळ्या बुरशीचं आपण सगळीकडे केसेस बघत आहोत त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही लसीकरण केलं नसेल तर तुमच्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींना देखील पुन्हा संसर्ग होऊ शकतो जरी त्यांनी लसीकरण केलं असेल तरी देखील. त्यामुळे एखाद्या गटाने पूर्णपणे लसीकृत होणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या ऑफिसमध्ये 1-2 जणांनी लस घेतलेली नसेल तर मग चुकून इन्फेक्शन येऊ शकतं. पण जेव्हा सगळेच लस घेतलेले असतात त्यावेळेला गंभीर आजार किंवा साथ पसरण्याचा धोका हा कमी होतो. त्यामुळे लस घेण्याचे फायदे हे न घेण्याच्या नुकसानीपेक्षा खूप जास्ती आहेत. तसंच जर आपण बघितलं तर जेव्हा आपण बघतो काही जणांना असं वाटतं की लस घेतल्यानंतर देखील काही रक्ताच्या गुठळ्या होण्याचे चान्सेस आहेत. पण हे चान्सेस हे इतर चान्सेस बरोबर आपण जर त्यांची तुलना केली तर अशा वेळेला ते बरेच कमी असतात. आता उदाहरणार्थ आपण या फोटोमध्ये बघू शकता की लस घेतल्यानंतर जे प्रमाण आहे आणि लस न घेतलेल्या व्यक्तींना जेव्हा कोविड होतो कोविड झाल्यानंतरचं प्रमाण आहे याच्यामध्ये अतिशय फरक आहे. त्यामुळं हा असा फरक असल्यामुळे जेव्हा आपण लस घेतो तेव्हा खूप जास्त सुरक्षित झालेलो असतो. या फोटोमध्ये देखील तुम्हाला याच्याबद्दल माहिती कळेल की जसं वय वाढत जातं तसं त्या पद्धतीने लसीनंतर गुठळ्या होण्याची शक्यता ही कमी असते. जे वयाने कमी आहेत त्या लोकांमध्ये जो धोका आहे तो आपण जर योग्य पद्धतीने लक्ष ठेवलं तर कमी होऊ शकतो. आणि काही जणांना असंही वाटतं की खरंच लसीकरणाचा फायदा होतो का, तर हा फायदा जर बघायचा असेल तर आपल्याला इस्रायल या देशाचं उदाहरण बघायला लागेल. इस्रायलमध्ये जेव्हा लसीकरणाचं प्रमाण वाढलं त्यावेळेला असं लक्षात आलं की नवीन केसेसचं प्रमाण आणि त्याचप्रमाणे दवाखान्यामध्ये रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे वयस्कर व्यक्तींमध्ये अतिशय जास्त कमी झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला हा फरक लक्षात येईल की ज्या व्यक्तींना 2 डोस मिळालेत त्यांच्यामध्ये केसेस तसंच हॉस्पिटलायझेशन ह्या दोन्ही गोष्टी कमी झालेल्या आहेत. आणि त्यामुळं हा वॅक्सिन इफेक्ट आहे आणि जेव्हा लसीकरण होईल तेव्हा आपल्याला हा दिसेल. आणि त्यामुळे जेव्हा लस उपलब्ध असेल त्यावेळेला आपण सर्वांनी लस घेणं हे आवश्यक आहे.
मॅम, हे तर तुम्ही सांगितलं की हा लस घेणं आवश्यक आहे. पण तरीही एक भीती असते की यार, एवढे आपण बघतो की कोणीतरी लस घेतल्यावर त्यांना रिॲक्शन आले किंवा कोणतरी असं आहे की लस घेतल्यावर मृत्यू झाला. तर ही एक भीती असते की बाबा, लस घेतल्यानंतर अतिशय जास्त रिॲक्शन किंवा मृत्यू झाला तर काय? तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? लसीकरणानंतर झालेले मृत्यू हे आपल्या म्हणजे लक्षात येतात, कारण आपण काहीतरी कृती केलेली असते. पण आपण त्याच्याबरोबर कंपेअर करताना कोविड नंतर झालेले मृत्यू देखील हे त्याच्याबरोबर तुलना करायला पाहिजे. जर आपण हा फोटो बघितलात तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की लसीकरणानंतर जेवढा धोका आहे त्याच्या कितीतरी पट अधिक धोका हा कोविड झाल्यानंतर मृत्यूचा आहे. जर आपण तुलना करायचीच असेल तर एखाद्या व्यक्तीला एखाद्या ॲक्सिडेंट नंतर होणाऱ्या मृत्यूची शक्यता, म्हणजे तुमच्या आयुष्यभरामध्ये तुमचा मृत्यू हा ॲक्सिडेंटनी होऊ शकेल ह्याची शक्यता मिलियनमध्ये 110 असते. मात्र लसीकरणानंतर मृत्यूची शक्यता फक्त मिलियनमध्ये 11 असते. मग आपण अपघाताने मरण्याची शक्यता जास्त आहे म्हणून आपल्या आयुष्यामध्ये घराच्या बाहेर पडत नाही किंवा रस्त्यावर जात नाही किंवा रोडवर जात नाही असं आपण शक्यतो करत नाही. कारण मानवी मन अशा प्रत्येक गोष्टीमधली जी शक्यता असते, जी गोष्ट आपल्याला नेहमीच माहिती आहे त्याच्या धोक्याबाबत मनाची तयारी झालेली असते. लसीकरण ही नवीन बाब असल्यामुळे बऱ्याचदा लोकांच्या मनात तेच उठून दिसतं आणि त्यामुळं भीतीही जास्त वाढलेली दिसू शकते. पण तुमच्या लक्षात येईल, विशेषतः वयस्कर लोकांमध्ये लसीकरणानंतर जर आपण धोका बघितला आणि कोविड नंतरचा धोका बघितला तर त्याचं प्रमाण हे अत्याधिक आहे. आणि त्यामुळं या गोष्टीचा म्हणजे याचा बाऊ न बाळगता आपल्याला लसीकरण हे करून घ्यायला पाहिजे. ओके मॅम, हा तुम्ही दाखवलेला ग्राफ तर जबरदस्तच होता. आम्ही कधीच विचार केला नाही की आपण जेव्हा रस्त्याने फक्त चालत चाललोय किंवा गाडी चालवतोय त्यावेळेसचा धोका सुद्धा वॅक्सिन घेतल्यावर होणारा याच्यापेक्षा जास्त आहे. तर डेफिनेटली आता ॲटलिस्ट ती स्लाईड बघितल्यावर असं मला वाटतं की हां, हे मृत्यूचा धोका याबद्दल तरी विचार आपण करू नये, कारण का त्याचे फायदे खरंच खूप चांगले आहेत. तर लस नक्कीच 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 घ्यावी, हे तर मला नक्की पटलेलं आहे. तर आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. लस घ्यावी हे तर पटलं, पण आता ऑलरेडी एवढे प्रश्न असतात की बाबा, कोवॅक्सिन आहे, कोविशिल्ड आहे, परत आता स्पुटनिक ही लस येणार आहे, अशा वेगवेगळ्या लसी आहेत. तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? भारतामध्ये आता सध्या आपल्याकडे 2 लसी उपलब्ध आहेत. एक आहे कोवॅक्सिन, दुसरी आहे कोविशिल्ड आणि तिसरी आता येऊ घातलेली आहे. तिला परवानगी मिळाली आहे, ती आहे रशियन स्पुतनिक 5 ही लस. ह्या लसींचे तंत्रज्ञान जे आहेत ते वेगवेगळे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ जी कोवॅक्सिन आहे ती लस मृत करोनाची आहे. त्याच्यामध्ये करोनाचा व्हायरस हा मृत केलेला असतो, त्याच्यामधला RNA हा नष्ट केलेला असतो आणि फक्त कोवॅक्सिनमध्ये करोनाचं कवच असतं, त्यामुळे तिथं जिवंत करोना नाही आहे. कोविशिल्ड म्हणजेच ऑक्सफर्ड आणि स्पुतनिक ह्या दोन्ही लशी ह्या एकाच तंत्रज्ञानाने बनलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सर्दी निर्माण करणारा ॲडिनो व्हायरस हा व्हायरस वापरलेला आहे. हा DNA व्हायरस आहे आणि त्याच्या DNA मध्ये करोनाचं S प्रोटीन जे असतं, जे पेशींबरोबर जोडलं जातं, त्या S अँटीजेन निर्माण करण्याचा कोड हा त्या DNA मध्ये बसवलेला असतो. त्याचप्रमाणे या DNA मध्ये बदल करून हे ॲडिनो व्हायरस आपल्या शरीरामध्ये वाढणार नाहीत याची पूर्ण काळजी घेतलेली असते. म्हणजे जर 1000 कॉपीज आपल्या शरीरामध्ये टोचल्या तर त्या फक्त 1000 पेशींना इन्फेक्ट करतील आणि त्या पेशींमार्फत S प्रोटीन तयार होईल आणि ते प्रोटीन मग त्याच्या अगेन्स्ट आपली इम्युनिटी तयार होईल. तर तुमच्या असं लक्षात आलं असेल की ह्या तिन्ही लसींमध्ये करोना व्हायरस नाही आहे. त्यामुळं करोना व्हायरस नसल्यामुळे या लसींमध्ये लस घेतल्यानंतर करोना झाला
अशा पद्धतीने काही लोकांना भीती वाटत असते. तर लस घेतल्यानंतर लसीमध्ये करोनाचा व्हायरसच नाही आहे, त्यामुळं करोना होण्याची शक्यता नाही आहे. त्यामुळे त्याची भीती न बाळगता आपण लसीकरण करू शकतो. तर या दोन्ही ज्या लसी आहेत त्या लसींचं प्रकार वेगवेगळे असल्यामुळे त्यांच्या ते जसे शरीरामध्ये जे परिणाम निर्माण करणार आहेत त्याच्यामध्येही फरक असतो. त्याचप्रमाणे जेव्हा असं विचारलं जातं की ह्याच्यामधली कुठली लस चांगली आहे, तर असं आपण सांगणं हे थोडंसं अवघड जातं, कारण त्यांचे तंत्रज्ञान वेगळे आहेत. लसीची जेव्हा आपल्याला तुलना करायची असते तेव्हा आपण त्याच्या एफिकसीबद्दल बोलतो की कुठल्या लसीमध्ये किती एफिकसी आहे. तर त्यानुसार जर बघितलं तर रशियाच्या स्पुतनिक लसीची एफिकसी ही 90% आहे असं त्यांनी सांगितलं आहे, आणि कोविशिल्डची आहे ती 60-70, जास्तीत जास्त 80% म्हणजे ज्या पद्धतीने दिली गेली आहे त्यानुसार कोविशिल्डची आहे. आणि कोवॅक्सिनचे तिसऱ्या ट्रायलचे शेवटचे रिझल्ट्स अजून येणं बाकी आहे, पण जेव्हा त्यांनी इंटरिम ॲनालिसिस केलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी 78% एफिकसी आहे असं सांगितलेलं आहे. मॅम, हे एफिकसीबद्दल तुम्ही बोलताय, पण हे एफिकसी म्हणजे नक्की काय? 60% म्हणजे मी जर लस घेतली तर 60% मला प्रोटेक्शन आणि 40% चान्स आहे की मला कोविड होईल, की 30% चान्सेस आहेत की मला कोविड होईल? हे नक्की अर्थ काय आहे एफिकसीचा? एफिकसी ही जी संकल्पना आहे ही लसीच्या प्रयोगांमध्ये वापरली जाते, कारण आपल्याला लसीचा परिणाम होतोय का नाही होतोय हे तपासून बघायचं असतं. एफिकसी ही एका व्यक्तीसाठी लागू होत नाही, एफिकसी ही गटासाठी असते. म्हणजे तुम्ही जर हा फोटोग्राफ बघितलात तर त्याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की ज्या गटाला आपण प्लासिबो म्हणजे फक्त पाण्याचं इंजेक्शन किंवा दुसरी एखादी लस टोचलेली आहे, आणि एक गट असतो ज्याच्यामध्ये आपल्याला करोनाची लस आपण टोचलेली आहे, असा जर प्रयोग केला तर त्या गटांमध्ये समजा दुसरा डोस दिल्यानंतर 1 महिन्यानंतर किती लोकांमध्ये करोनाचं सिम्प्टमॅटिक इन्फेक्शन सापडलं असा त्या प्रयोगाचा प्रश्न असतो. तर त्यानुसार जेव्हा बघितलं जाईल तर हे एक उदाहरण आहे. तर प्लासिबो ग्रुपमध्ये काही निळ्या रंगाचे डॉट दिसत आहेत तेवढ्या केसेस सापडल्या, आणि जी लस होती त्याच्यामध्ये 18 केसेस सापडल्या. 63 आणि 18 असं जेव्हा चित्र असेल तर त्याचं गुणोत्तर काढलं जातं, आणि त्यानुसार असं लक्षात येतं की 72% या लसीमुळं आपल्याला सुरक्षा मिळणार आहे. हे प्रयोगामध्ये जेव्हा होतं तेव्हा त्याला एफिकसी म्हणतात, आणि जेव्हा रिअल लाईफमध्ये होतं तेव्हा त्याला इफेक्टिव्हनेस असं म्हणतात. आणि एफिकसीचा अर्थ असाच असतो, 100 लोकांना लस टोचली आणि एफिकसी 70% असेल तर त्यातल्या कुठल्या तरी 30 लोकांना हा करोना होऊ शकतो, जो सिम्प्टमॅटिक असू शकेल पण माइल्ड असेल. कारण आपल्याला असं लक्षात आलं आहे की गंभीर आजार आणि मृत्यू यासाठी खूप चांगल्या प्रकारची एफिकसी आहे. गंभीर आजार हा 90 ते 100% पर्यंत देखील प्रोटेक्शन मिळतं. आणि महत्त्वाचं म्हणजे गंभीर आजारापासूनचं जे संरक्षण आहे ते संरक्षण विविध व्हेरियंट्स बाबत देखील आढळलेलं आहे. म्हणजे जेव्हा असं म्हटलं जातं की एखाद्या व्हेरियंटमुळे एफिकसी कमी झाली आहे, तर ती एफिकसी सिम्प्टमॅटिक आजार म्हणजे माइल्ड आजार होण्याच्या बाबतीत कमी झालेली असते, पण गंभीर आजाराच्या बाबतीमध्ये मात्र ही एफिकसी म्हणजे चांगली अशीच दिसलेली आहे. तर एका वाक्यात सांगायचं झालं तर आपल्याला जी लस उपलब्ध होईल ती लस ही सर्वात उत्तम असते, कारण सध्या आपल्याला चॉईस नाही आहे. आपल्या घराच्या आसपास, आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी, आपल्या गावाच्या ठिकाणी जी कोणती लस उपलब्ध असेल तीच लस आपल्यासाठी उपयुक्त आहे. जी तुम्हाला टोचली जाईल ती सर्वात छान. ओके, म्हणजे एफिकसी म्हणजे 100 लोकांपैकी 30 लोकांचे चान्सेस आहेत की त्यांना बहुतेक एखाद वेळेस होऊ शकते. ओके, आम्हाला असं वाटत होतं की मलाच म्हणजे जर मी लस घेतल्यावर मलाच 40% चान्स असेल की मला होऊ शकते आणि 60% चान्स आहे की होणार नाही. ठीक आहे. आणि हा एक तर गोष्ट मला कळली, कारण का मला पर्सनली पण बऱ्याच जणांचे फोन येत होते की अरे मी कुठली लस घेऊ, कुठली लस घेऊ नको. हे एक गोष्ट आता मला कळली की कुठली जरी लस अवेलेबल असेल तर ती लस लवकरात लवकर घेणं
हे आपलं कर्तव्य आहे असं मला तरी पर्सनली वाटतं. तरी आता पुढचं प्रश्न म्हणजे काय, आता लस घ्यायचा विचार केला मी, ठीक आहे आता मी लस जाऊन घेईन, पण तरी हा प्रश्न येतो की काय साईड इफेक्ट्स होऊ शकतात आणि ह्या साईड इफेक्ट्सची तीव्रता काय असू शकते, प्लस हे साईड इफेक्ट्स का होत आहेत. जर तुम्ही म्हणताय की एवढं स्टडी जर त्यावर केलेली आहे, तर हे साईड इफेक्ट्स का म्हणून होत आहेत, तर त्याबद्दल मॅम तुम्ही जरा आम्हाला सांगा प्लीज. सगळ्यात आधी माझं ऑब्जेक्शन आहे की लसीला साईड इफेक्ट नसतात. हा जो शब्द वापरला जातो त्याच्यामुळं विनाकारण भीती निर्माण होते. साईड इफेक्ट हे कुठल्या तरी औषधांसाठी वापरलं जातं. औषध जेव्हा एखादा आपण घेतो त्या औषधामध्ये प्रमाण कधी जास्त असेल किंवा खूप काळासाठी घेतलं किंवा ते औषध थोडंसं हाय पॉवरचं असतं कधी कधी, म्हणजे जे लिव्हरसाठी किंवा किडनीसाठी मारक असू शकतं. मग अशा वेळेला आपण म्हणतो की साईड इफेक्ट होतात. लसीकरणामध्ये जे परिणाम दिसतात त्यांना अवांछित परिणाम किंवा AEFI, ॲडव्हर्स इव्हेंट्स फॉलोइंग इम्युनायझेशन, असा हा स्पेसिफिक सायंटिफिक प्रश्न आहे. सायंटिफिक शब्द आहे AEFI. आणि प्रत्येक लसीच्या बाबतीमध्ये, म्हणजे लहान मुलांची पण जी लस असते अशा लसींच्या बाबतीमध्ये देखील आपण अशा अवांछित जे परिणाम दिसतात लसीकरणानंतर त्याच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवून असतो. तर आता हे लक्षात घ्या की हे परिणाम का दिसतात. अशा परिणामांचे एकूण 5 प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये जो पहिला प्रकार आहे की त्या लसीमुळे काही परिणाम दिसतील, आणि जो शेवटचा प्रकार आहे की तो कोइन्सिडेंटल असतो, म्हणजे लस घेतल्यानंतर काहीही घडलं की आपल्याला वाटतं की ते लसीमुळे झालं. म्हणजे आपल्याला नाही का पायगुण अशी एक हे असते की नवीन सुनबाई आली आणि काही चांगलं घडलं की आपण म्हणतो की हा सुनेचा पायगुण चांगला आहे बरं का. तर तसंच आहे की लस घेतल्यानंतर कधी कधी काही घटना घडतात. मग अशा वेळेला आपण म्हणतो की हे लसीमुळेच झालं असणार नक्की. मग यासाठी त्यासाठी व्यवस्थित स्टडी करावा लागतो त्याचा, आणि मग ठरवावं लागतं की हे परिणाम लसीमुळं आहेत की नाही. आता जे लसीमुळं ताप येणे किंवा हात दुखणे वगैरे असे जे परिणाम दिसतात याचं कारण तुम्ही लक्षात घ्या की लस आपण देतोय म्हणजे त्याचा मूळ उद्देश काय आहे की आपल्या शरीराला ह्या आजाराबद्दल माहिती कळायला पाहिजे. म्हणजे अँटीजेन हे या आपल्या शरीरामध्ये आपण हे घातलेलं असतं, आणि जेव्हा अँटीजेन आपल्या शरीरामध्ये जाणार आहे, म्हणजे विषाणूचा कुठलाही भाग आपल्या शरीरामध्ये जाणार आहे, तर आपल्या शरीराने त्याला रिॲक्ट करावं, त्याच्यावर काहीतरी कृती करावी आणि इम्युनिटी सुरू करावी, हीच तर आपली इच्छा आहे. मग जेव्हा आपली बॉडी इम्युनिटी सुरू करते, इनेट इम्युनिटीचं काम चालू होतं, त्यावेळेला त्या इम्युनिटीच्या प्रभावामुळे बरेचसे परिणाम दिसून येतात. तर या परिणामांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर हे परिणाम साधारणपणे 3 गटांमध्ये असू शकतात. काही परिणाम आहेत ते व्हेरी कॉमन म्हणतात की जे 10 पैकी एकाहून जास्त व्यक्तींमध्ये दिसतील. काही परिणाम असे असतात की ते 10 पैकी एखाद्या व्यक्तीला दिसतील, आणि काही परिणाम असतात की जे 100रातल्या एखाद्या व्यक्तीला दिसतील, ज्याला आपण अनकॉमन म्हणतो. आणि मग शेवटचा प्रकार असतो रेअर, तो अगदी लाखांमध्ये वगैरे काही लोकांमध्ये दिसू शकतो. म्हणजे व्हेरी कॉमन आहेत जे जास्तीत जास्त लोकांमध्ये दिसून येतात. त्याच्यामध्ये मुख्यतः इंजेक्शनच्या ठिकाणी लालसर होणे, दुखणे, सूज येणे अशा प्रकारचे परिणाम आहेत. त्यानंतर थोडंसं आजारी आहे असं फिलिंग येतं, कुणाला थकवा आलेला जाणवू शकतो, कुणाला ताप आल्याची भावना होऊ शकते, कुणाला डोकेदुखी असू शकते, कुणाला नॉशिया, जॉईंट पेन, बऱ्याचदा यंग लोकांमध्ये जॉईंट पेन आणि मसल पेन अशा प्रकारचे हे परिणाम दिसलेले आहेत. जे परिणाम कॉमन आहेत, जे 10 मधल्या एखाद्या व्यक्तीला दिसणार आहेत, ते आहेत की इंजेक्शनच्या ठिकाणी थोडीशी सूज, ताप, काही जणांना फक्त मळमळ झालेली नाही आहे, तर काही जणांना उलटी देखील होऊ शकते, किंवा फ्लू लाईक, म्हणजे आपण जसं म्हणतो ना की सर्दी झाल्यासारखं वाटतंय, तर तशी भावना पण येऊ शकते. जे 100मध्ये एखाद्याला होणार आहेत त्यांच्यामध्ये चक्कर येऊ शकते काही जणांना भूक कमी झाली असं वाटू शकतं, तसंच काही जणांना पोट दुखणे किंवा कुणाला रॅश येऊ शकते इंजेक्शनच्या ठिकाणी, कुणाला घाम आल्यासारखा वाटू शकतो. म्हणजे हे लक्षात घ्या, आणि ही लक्षणं लस घेतल्यापासून कधीही सुरू होऊ शकतात. जसं मला स्वतःला लस पहिला जेव्हा मी डोस घेतला त्यावेळेला मला अचानक अगदी किंचित पण मळमळ जाणवली. सो त्याशिवाय दुसरा काहीच त्रास झाला नाही. दुसरा डोस जेव्हा घेतला त्यावेळेला मला थोडासा हात दुखला नंतर. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला हे दिसणारं लक्षण वेगळं असू शकतं. ही लक्षणं साधारणपणे
1 ते 2 दिवस एवढीच राहतात आणि त्यापेक्षा अधिक काळासाठी जर अशी लक्षणं तुम्हाला जाणवली किंवा ताप बिलकुल कमी होत नसेल असं वगैरे काही जाणवलं तर अशा वेळेला तुम्हाला डॉक्टरांना भेटावं लागेल किंवा जर तुम्हाला खूप ताप येणे, खोकला येणे अशा पद्धतीची जर लक्षणं लसीकरणानंतर जाणवत असतील आणि ती 2-3 दिवसांपेक्षा अधिक काळासाठी राहिली असतील तर अशा वेळेला मात्र तुम्ही RT-PCR तपासणी ही नक्की करून घ्यायला पाहिजे. याशिवाय या जेव्हा आपण याच्याबद्दल बोलतोय की हे जे अवांछित परिणाम आहेत तर ह्या परिणामांबाबत हे मला काही सांगावं वाटतंय की हे तरुण वयामध्ये जास्त दिसून येतात. याचं कारण असं आहे की जे वयस्कर व्यक्ती असते त्यांची इम्युनिटी ही थोडीशी कमी झालेली असते. त्यामुळं इम्युनिटीची पॉवर कमी असल्यामुळं त्यांच्यामध्ये ही लक्षणं देखील कमी दिसतील आणि तरुण लोकांमध्ये ही लक्षणं जास्त दिसतील. आता काही लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न येईल की मला तर काहीच लक्षण आलं नाही, म्हणजे मग मला इम्युनिटी माझी निर्माण झाली की नाही झाली. तर जसं मी म्हटलं की प्रत्येकासाठी हे वेगळं आहे. म्हणजे हे जसं आपल्या हाताचे ठसे वेगळे असतात तशाच पद्धतीने प्रत्येकाचं इम्युनिटी ही वेगवेगळी असते. ती कशा प्रकारे रिॲक्ट होईल हे पण प्रत्येकाच्या बाबतीमध्ये वेगळ्या पद्धतीने असतं. त्यामुळं लस घेतल्यानंतर त्रास होणे हे कंपल्सरी नाही आहे. म्हणूनच त्याला आपण अवांछित परिणाम असे म्हणतो. म्हणजे ते आपल्याला नकोसे आहेत पण तरी देखील काही लोकांमध्ये दिसून येतात. त्यामुळे ह्या परिणामांना घाबरण्यासारखं काही नाही आहे. ही फक्त आपल्या बॉडीची रिॲक्शन आहे अँटीजेनला. याबाबतच एखादवेळी अजून काही प्रश्न होते जे मला आठवत आहेत. एक प्रश्न होता की लॉंग टर्म काही इफेक्ट्स असतील का, म्हणजे लसीकरणानंतर प्रदीर्घ काळानंतर जाणवणारे काही परिणाम असू शकतात का. तर याच्या बाबतीमध्ये कॉमन उत्तर तर असं असतं की आता आपल्याला जसा काही काळ जाईल तसं लक्षात येईल. पण जर आपण इतिहास बघितला कुठल्याही लसीचा, आत्तापर्यंत आपण लहान मुलांपासून म्हणजे जन्मलेल्या बाळापासून सर्वांना आपण लसीकरण करतो, पण कुठल्याही लसीच्या बाबतीमध्ये आजपर्यंत लॉंग टर्म इफेक्ट असं जाणवलेलं नाही आहे. आणि त्यामुळं ह्या लसीच्या बाबतीतही लॉंग टर्म इफेक्ट होण्यासारखं असं काही नाही आहे. ह्याचं कारण काय माहिती आहे का, की आपण ज्या लसी घेतोय त्या कोवॅक्सिनमध्ये तर मृत करोना आहे आणि कोविशिल्ड आणि स्पुतनिकमध्ये जे असणार आहे ते सर्दीचा व्हायरस आहे. कोविशिल्डमधला सर्दीचा व्हायरस हा चिंपांझीचा आहे जो मानवी शरीराला काही करणार नाही कारण इंटरस्पिसीजमध्ये इन्फेक्शन होत नाही. आणि तो सर्दीचा व्हायरस असल्यामुळे त्याच्यामुळं गंभीर आजार होण्याची शक्यताही अतिशय कमी आहे आणि तो वाढणार देखील नाही आहे आपल्या शरीरामध्ये. त्यामुळं एवढ्या सगळ्या गोष्टींमुळं आपल्याला त्या बाबतीमध्ये काही लॉंग टर्म इफेक्ट, कारण मला वाटतं की व्हॉट्सॲपवर असे मेसेजेस फिरलेले आहेत की लसीमुळं इनफर्टिलिटी होते, तर अशा पद्धतीची भीती जी पसरवली जाते आहे, तर नेहमी आपण विचार असा करायचा की याच्यामध्ये काही सायंटिफिक तथ्य आहे का. आपण शाळेमध्ये शिकलेलो असतो, इंजेक्शन घेणार आपण दंडामध्ये, टोचणार आपण सर्दीचा व्हायरस, तो पण वाढणार नाही आहे, तो पेशीमध्ये शिरणार आहे, एक व्हायरस एकच पेशी अफेक्ट करणार आहे, त्या पेशीला काही दिवसानंतर आपली इम्युनिटी शरीरातनं बाहेर काढून टाकणार आहे कारण इन्फेक्शन हे शरीरामध्ये राहू शकत नाही. मग अशा वेळेला लॉंग टर्म इफेक्ट करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये जंतू शिल्लकच राहणार नाही आहे. तुम्हाला जर लॉंग टर्म इफेक्टची भीती विचार करायचाच असेल तर तुम्हाला कोविडचे काही लॉंग टर्म इफेक्ट आहेत का हा विचार करायला पाहिजे. कारण जेव्हा कोविड तुमच्या शरीरामध्ये शिरणार तेव्हा तो येतानाच हजारो किंवा लाखोच्या संख्येमध्ये येईल, एवढ्या पेशी अफेक्ट करेल आणि पुन्हा प्रत्येक पेशीपासून पुन्हा लाखोच्या संख्येने नवीन व्हायरस तयार करेल. त्यामुळे जेव्हा कोविड होतो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये लाखो व्हायरस असू शकतात. लसीकरणानंतर आपल्या शरीरामध्ये असं काही व्हायरसचं प्रमाण नसतं. त्यामुळं लॉंग टर्म इफेक्टचा विचार आपण लसीकरणासाठी नको करूया, आपण कोविडसाठी करूया आणि कोविडपासून सुरक्षित राहण्यासाठी लसीकरण घेऊया. याच्या सिरियस इफेक्ट्समध्ये फक्त ॲनाफिलॅक्टिक रिॲक्शन
हे सांगण्यात आलेलं आहे. पण आता जेव्हा भारतामध्ये जवळपास म्हणजे गेल्या आठवड्यापर्यंतच 18 करोड झालेले होते. एवढं लसीकरण झालेलं असून ॲनाफिलॅक्टिक रिॲक्शन्सचा धोका हा म्हणावा तितका आढळून आलेला नाही आहे. त्यामुळे त्याची भीती बाळगण्याची गरज नाही. लसीकरणानंतरच्या मृत्यूंच्या बाबतीमध्ये एक गोष्ट सांगावी वाटते की जर आपण बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पण 2 करोडहून जास्त लसीकरण झालेलं होतं आहे आणि आपल्या भारताचा जो डेथ रेट आहे, मृत्यूदर, तो 7.3 प्रति हजारी अशा पद्धतीचा आहे. मग हे जेव्हा आपण बघतो तर आपल्या असं लक्षात येईल की 2 करोड व्यक्तींपैकी काही लोक हे या म्हणजे दर महिन्यामध्ये काही ना काही मृत्यू होणारच आहेत. म्हणजे साधारणपणे समजा म्हणजे काही लाख मृत्यू हे अपेक्षित आहेत आणि एका महिन्यामध्ये काही हजार मृत्यू अपेक्षित आहेत. मग अशा काही घटना आपल्याला आपल्या आजूबाजूला घडलेल्या दिसू शकतात आणि हा विशेषतः अशा बाबतीत जेव्हा घडतं त्यावेळेला फार काळजीपूर्वक आपल्याला ठरवायला लागतं की यातून खरंच मृत्यू होतो का नाही. याच्यामध्ये एक VITT असा आहे, त्याबद्दल मी नंतर सांगेन डिटेल्समध्ये. इथे अजून एक प्रश्न मॅम मला विचारायचा आहे की मृत्यूदर वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत आणि कोविडचा जो वॅक्सिनची जी चॉईस आहे त्याबद्दल तुम्ही जे सांगितलं की आपण जी चॉईस मिळेल ती आपण लवकरात लवकर घ्यायला पाहिजे आणि साईड इफेक्ट्स हा शब्द नाही वापरायचा आहे, काय वापरायचं आहे, AEFI हा शब्द. तर आता हे म्हणजे नक्की कोणी लस घेऊ नये, म्हणजे लस घेणं हे तर आहे पण असं काहीतरी असेल ना की या पर्टिक्युलर व्यक्तींनी लस घेऊ नये. किंवा आता ॲक्च्युली आपल्या या लाईव्ह सेशनमध्ये पण आपल्याला प्रश्न येत आहेत की प्रेग्नंट फिमेलने घ्यावे की नाही किंवा ब्रेस्ट फिडिंग फिमेलने घ्यावे की नाही. तर किंवा लाईक ॲस्थमा आहे आणि त्या व्यक्तीने घ्यायला पाहिजे की नाही, किंवा मला कुठल्या स्पेसिफिक औषधांचं रिॲक्शन आहे तर आम्ही घ्यायचे की नाही. तर त्याबद्दल जरा तुम्ही सांगा की लस कोणी घेऊ नये. लस कोणी घेऊ नये हे सांगायच्या आधी कोणी घेतली तर चालेल हे सांगू का? चालेल ना. हां, तर ही लस आपल्याला 18 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीसाठी आहे आणि आता 18 वर्षावरील प्रत्येक व्यक्ती ही लस घेऊ शकते. सध्या महाराष्ट्राने 18 ते 45 वयोगटाचं लसीकरण काही काळासाठी थांबवलं आहे, पण जेव्हा ते पुन्हा चालू होईल त्यावेळेला 18 वर्षानंतरची प्रत्येक व्यक्ती ही लस घेऊ शकते. आता जेव्हा लस ही थोडीशी कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहे तर अशा वेळेला मला असं वाटतंय की आपण आपल्या कुटुंबामधील अति जोखमीचे जी व्यक्ती आहे त्या व्यक्तींचं लसीकरण हे आधी करून घेऊया. मग अति जोखमीच्या व्यक्ती कुठल्या असतात? ज्या वयस्कर असतात आणि ज्या व्यक्तींना एखादी कोमॉर्बिडिटी असते, म्हणजे कुठला ना कुठला आजार असतो. अशा व्यक्तींना हा गंभीर आजाराचा धोका अधिक असल्यामुळे आपण प्रायोरिटीनी या लोकांचं लसीकरण हे करून घेऊया. आणि जर तुम्हाला एवढ्यात लस मिळत नसेल तर लगेच टेन्शन येतं की अरे आपल्याला लस मिळाली नाही आहे, आता काय करायचं. मग अशा वेळेला मी सुरुवातीला दाखवलेली डायग्राम जी होती स्विस चीज मॉडेलची, ती डायग्राम आठवायची आणि आपल्याला लगेच समजतं की फक्त एक वॅक्सिन तर नाही आहे आपल्याकडे, पण त्याशिवाय पण बाकीचे खूप सारे उपाय आहेत की जे आपण नेहमी करू शकतो, रोज करू शकतो, प्रत्येक क्षणी करू शकतो. त्यामुळे लस आत्ता लगेच मिळत नाही आहे म्हणून लगेच दुःखी किंवा टेन्शनमध्ये जाऊ नका. बाकीचे उपाय वापरत राहा. आपल्यातले खूप जण हे उपाय वापरून आत्तापर्यंत सुरक्षित राहिलेले आहेत. मात्र जेव्हा लसीकरण मिळेल तेव्हा 18 वर्षाखालील प्रत्येकजण हे लसीकरण घेऊ शकतो. आता तुझा प्रश्न की लस कोणी घेऊ नये, तर यासाठी अगदी सोपे म्हणजे लक्षात राहण्यासाठी फार सोप्या गोष्टी आहेत. फक्त काही लोकांनाच ॲब्सोल्यूट कॉन्ट्राइंडिकेशन आहे, म्हणजे त्या लोकांनी घ्यायचं नाही असं आहे. त्याच्यातला पहिला गट आहे की जर तुम्हाला पहिल्या डोस नंतर सिव्हिअर ॲनाफिलॅक्टिक रिॲक्शन आली असेल. सिव्हिअर ॲनाफिलॅक्टिक रिॲक्शन म्हणजे त्यासाठी ॲड्रिनालिनचं इंजेक्शन द्यावं लागतं, श्वास घ्यायला त्रास होतो, सूज आलेली असते श्वसन नलिकेला किंवा ओठांना सूज आलेली असते, बॉडीला रिॲक्शन आलेली असते. अशा पद्धतीची जर रिॲक्शन पहिल्या डोस नंतर झाली असेल तर त्यांनी निश्चितच दुसरा डोस घेऊ नये. त्याचप्रमाणे लसीमधले जे घटक आहेत ते घटक आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतील. तर लसीमध्ये जे घटक आहेत त्या घटकांपैकी कशालाही तुम्हाला माहिती आहे की ह्या गोष्टीची मला ॲलर्जी आहे, तर या
त्यावेळेला त्यांनी लस घेऊ नये. त्याशिवाय जर काही लोकांना यापूर्वी कुठलं पण इंजेक्शन घेतलं आहे किंवा त्यांनी एखादी दुसरी लस घेतली आहे, तर अशा वेळेला त्यांना सिव्हिअर ॲनाफिलॅक्टिक रिॲक्शन म्हणजे अतितीव्र पद्धतीने जर ॲलर्जीचा झटका आलेला असेल तर अशा व्यक्तींनी तशी माहिती सांगावी लसीकरण केंद्राच्या वेळेला, आणि त्या व्यक्तींना सहसा सध्या आपण लसीकरण देत नाही आहोत. तर ह्या 3 गटांसाठीच आपण मुख्यतः लस द्यायची नाही असं ठरवलेलं आहे. यानंतर प्रश्न येतो की गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता, ज्या माता बाळाला अंगावर पाजतात त्यांनी काय करायचं. तर ही खूप चांगली बातमी आहे की आत्ताच नवीन गाईडलाईननुसार सरकारने स्तनदा मातांना लसीकरण घेता येईल असं सांगितलेलं आहे. ह्याचं कारण पुन्हा लसीच्या प्रकारामध्येच आहे. एक लस मृत आहे आणि दुसऱ्या लसीमध्ये करोना नाही आहे. तर त्यामुळं ही लस जर स्तनदा मातांनी घेतली तर त्यातून बाळांना करोनाचा धोका होईल असे नाही आहे, आणि आपण करोना झालेल्या मातांनी देखील स्तनपान करावं असं म्हणतो. त्यामुळे स्तनदा माता ह्या नक्कीच लस घेऊ शकतात आणि त्यांनी लस घेतल्यानंतर त्यांच्या दुधामधून त्यांच्या बाळाला देखील अँटीबॉडीज मिळू शकतात. हा त्याचा ॲडिशनल फायदा आहे. गरोदर स्त्रियांच्या बाबतीमध्ये मात्र या दुसऱ्या लाटेमध्ये असं पिक्चर दिसून येतं आहे की गंभीर आजार किंवा त्यांच्यामध्ये गुंतागुंत होण्याचं प्रमाण दिसतं आहे. तर त्यांनी लसीकरणाशिवायचे सर्व उपाय आहेत ते अतिशय योग्य प्रकारे वापरणं आवश्यक आहे. आणि फिगो आणि फॉक्सी ह्या ज्या स्त्रीरोग तज्ज्ञांच्या संस्था आहेत त्यांनी असं सांगितलं आहे की लसीकरण घेता येऊ शकेल, मात्र अजून सरकारच्या नियमांमध्ये तसा बदल झालेला नाही आहे. पण शक्यता आहे की भविष्यामध्ये तसा बदल घडेल, आणि जर घडला तर तुम्ही नक्कीच लस घेऊ शकाल. कारण ह्याच्यामध्ये लाईव्ह मल्टिप्लाय होणारा व्हायरस नाही आहे, आणि त्यामुळं जे प्रकार आपल्याला उपलब्ध आहेत ते आपण जेव्हा आपल्याला सरकार परमिशन देईल तेव्हा आपण घेऊ शकू. अजून एक प्रश्न असा की आता ठीक आहे, लस कोणी घ्यायची नाही कळलं, लस कोणी घ्यायची हे कळलं, लस कुठली घ्यायची म्हणजे बेसिकली आपल्याला चॉईस तर नाही आहे, जी अवेलेबल असेल ती आपल्याला घ्यावीच लागणार आहे. तर आता मी ठरवलं आहे की मी लस घेणार आहे करून. पुढचा प्रश्न हा येतो की आता मागच्या काही महिन्यात जेव्हा 45+ लोकांना लस देण्यात येत होती, असा प्रश्न येत होता की लस घेतल्यानंतर लोकांना कोविड पॉझिटिव्ह येत होते. आता तुमच्या बोलण्यावरनं हे तरी कळलं की ते कोविड पॉझिटिव्ह जे आहे ते लस घेतल्यामुळे येत नाही आहे. तर मला असं वाटतंय की बहुतेक जेव्हा लस घ्यायला आम्ही जातो वॅक्सिन सेंटरला, तेव्हा काही होत असेल किंवा काही काही कारणं असतील, तर त्याबद्दल एक भीती आहे की आता वॅक्सिन घ्यायला जाताना आम्ही काय काळजी घ्यावी. तर मॅम त्याबद्दल जरा सांगा की वॅक्सिन घ्यायला जाताना आम्ही काय काळजी घ्यावी आणि त्याबद्दल असलेलं जी एक भीती आहे त्या गोष्टीला कसं आम्ही हँडल करावं. हे सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे, कारण अशा काही केसेस आजूबाजूला दिसल्या. तर यासाठी आपल्याला लस कधी घ्यायची नाही हे आधी लक्षात घ्यायला लागेल. लस आपल्याला घ्यायची नाही आहे जर आपल्याला करोना सदृश्य कोणतंही लक्षण असेल, तर ताप असेल, खोकला असेल किंवा सर्दी असेल, थकवा जाणवत असेल, जर मनात शंका असेल की अरे करोनासारखं लक्षण दिसतंय, तर अशा वेळेला लस घेऊ नका. अशी लस जर घेतली तर त्यांनी असे काही मेसेज फिरतात की गंभीर आजार होईल, असं काही नाही आहे. फक्त इम्युनिटी पण सुरू झाल्यामुळं आणि ॲडिशनल वॅक्सिन मिळाल्यामुळं लक्षणांचं प्रमाण हे वाढू शकेल. हे असं असिम्प्टमॅटिक इन्फेक्शनच्या बाबतीमध्ये फार दिसून येतं. म्हणजे काही लोकांना तुम्ही लसीकरणाला जाता त्याच वेळेला लक्षणविहीन पद्धतीने इन्फेक्शन झालेलं असतं, म्हणजे लक्षण काहीच दिसत नसतं पण त्यांच्या शरीरामध्ये इन्फेक्शन असू शकतं. मग अशा वेळेला जेव्हा लस दिली जाते त्यावेळेला इम्युनिटी लगेच काम चालू करते आणि त्यामुळं मग लक्षणं दिसायला सुरुवात होते आणि मग त्या व्यक्तीला वाटतं की अरे आपल्याला आता लस घेतल्यामुळंच आजार झालेला आहे. तर हा एक प्रकार असू शकतो. यासाठी प्रत्येकाने लस घेण्यापूर्वी तपासायला पाहिजे का अशी शंका लगेच तुमच्या मनामध्ये आली असेल. तर याची काहीही गरज नाही आहे, कारण आपल्याला माहीत आहे की तपासणी केल्यानंतर देखील काही गट हे त्याच्यातनं सुटू शकतात. त्यामुळे तपासणी करून आपल्याला काहीच बेनिफिट मिळणार नाही आहे. फक्त जर लक्षणं असतील तर मात्र तपासणी करा आणि निगेटिव्ह असाल तरच ही लस घ्या. तुम्हाला काहीही त्रास नसेल तर तुम्ही बिनधास्त लस घेऊ शकता. पण
अशा वेळेला जर तुमचा संपर्क आला असेल रुग्णाशी, तुमच्या घरी कोणी रुग्ण असेल आणि तुम्हाला किंवा तुमच्या मित्राच्या बाबतीत असं समजलं की अरे तो पॉझिटिव्ह आला आणि तुम्ही त्याला भेटला होतात 2 दिवसापूर्वी आणि मग चल आता आपण पटकन लस घेऊन टाकूया, असं आपण नाही करायचं आहे. कारण जेव्हा तुम्ही रुग्णाच्या संपर्कामध्ये आलेले असता त्यावेळेला पुढचे 14 दिवस तुम्हाला संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळं जर तुम्ही रुग्णाच्या कॉन्टॅक्टमध्ये असाल, संपर्कामध्ये असाल, तर अशा वेळेला तुम्ही 14 दिवस थांबून त्यानंतर लस घ्या. म्हणजे मग लक्षणविहीन असताना तुम्हाला इन्फेक्शन होईल असं होणार नाही. लसीकरण केंद्राला तुम्ही जेव्हा जाता त्यावेळेला तुम्ही काही काळजी घेऊ शकता. कारण लसीकरण केंद्रांवर गर्दी होती आहे हे तर आपण बघितलं आहे. त्यामुळं त्या ठिकाणी जाताना आपण आपल्या पद्धतीने काही काळजी घेऊ शकतो का, तर ह्याच्यासाठी काही टिप्स मी देऊ इच्छिते. तर सर्वात महत्त्वाचं आहे की लसीकरण केंद्रावर जाताना तुमचा मास्क हा अतिशय चांगल्या प्रतीचा पाहिजे. शक्य असेल तर N95चा मास्क वापरा. तसा शक्य नसेल तर निळ्या रंगाचा सर्जिकल मास्क आणि त्याच्यावर कापडी मास्क असा डबल मास्क वापरा. आणि जर फक्त कापडी मास्क वापरणार असाल तर तो व्यवस्थित टाईट फिटिंगचा हवा आहे आणि त्याला कमीत कमी 3 पदर हवे आहेत. तर व्यवस्थित मास्क वापरून तुम्ही लसीकरण केंद्रावर जा. जेव्हा लसीकरण केंद्राला जाण्यासाठी प्रवास करणार आहात, जर तुम्ही सार्वजनिक वाहन वापरणार असाल तर तेव्हा काळजी घ्या, खिडक्या काचा उघड्या पाहिजेत. स्वतःचं वाहन असेल तरी देखील तुम्ही काळजी घ्या. गटानी जाणार असाल तर अशा वेळेला तुम्हाला मास्क हा वापरलाच पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही केंद्रामध्ये असाल त्या ठिकाणी तुम्ही मास्क काढायचा नाही आहे, कारण त्यावेळेला तुम्ही लोकांच्या मध्ये असता, गर्दीमध्ये असता. विशेषतः मास्कमधून आपलं नाक बाहेर न काढणे हे अतिशय महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही लसीकरण केंद्रावर असाल त्यावेळेला. मी असं म्हणू शकत नाही की तुम्ही शारीरिक अंतर पाळाच, कारण ते फक्त आपल्या हातात नसतं. पण जर सर्वांनी समजून घेतलं तर आपण नक्कीच हे करू शकतो. त्यामुळे जेव्हा लसीकरण केंद्रामध्ये असाल त्यावेळेला एकमेकांच्या सहकार्यांनी जर थोडं थोडं अंतर रांगेमध्ये ठेवू शकत असाल तर ते खूपच चांगलं होईल. एकमेकांशी बोलताना मास्क बिलकुल काढू नका किंवा समोरच्याला काढू पण देऊ नका, कारण हे फार महत्त्वाचं आहे. आणि बोलताना असे समोरासमोर उभं राहून बोलू नका इतर व्यक्तीशी जे आपल्याला माहीत नाही आहे. आपल्या गरजेच्या वस्तू ह्या आपल्या सोबतच घेऊन जावा, जेणेकरून तुम्ही तुमच्या वस्तू वापरू शकाल, जसं तुमची स्वतःची पाण्याची बाटली अशा पद्धतीने. आणि विशेषतः सॅनिटायझरचा वापर तुम्ही कुठेही स्पर्श केल्यानंतर करू शकता. तिथंही सॅनिटायझर असतं, हँड वॉशिंगची सुविधा असते, पण तरी देखील आपण स्वतःची एक छोटीशी बाटली सोबत ठेवू शकतो. मग अशा पद्धतीने जर आपण काळजी घेतली तर लसीकरण केंद्रामध्ये देखील आपण सुरक्षित राहू शकू. तर ह्या बाबींची मात्र नक्कीच काळजी घ्या. नक्कीच काळजी घेऊ आम्ही. डबल मास्क हे घालून जाऊ आणि प्लस लोकांना भेटू नये, लोकांच्या जवळ जाऊ नये आणि जेवढा डिस्टन्स ठेवता येईल तेवढं ठेवू आणि जाऊ. तरी पण आता लस घेतली, चला आम्ही लस घेतली. लस घेतल्यानंतरही काही जणांना जे ताप येतो किंवा बॉडी एक वगैरे या ज्या गोष्टी होतात, त्याबद्दल तुम्ही जरा सांगू शकताय की नॉर्मली अजून काय गोष्टी होतात आणि काय गोष्टींचे पाळायला पाहिजे किंवा काय गोष्टी आहेत ज्या आम्ही फॉलो करायला पाहिजे किंवा या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे जर समजा असं काही झालं तर आम्ही काय करावं करून. लसीकरण घेतल्यानंतर आपण मघाशी बघितलं की काही जणांना अवांछित परिणाम हे दिसू शकतात. तर अर्थातच आपल्याला ज्या प्रमाणामध्ये त्रास होतोय त्याच प्रमाणामध्ये तुम्ही विश्रांती पण घेऊ शकता. म्हणजे ज्या व्यक्तींना काही त्रास जाणवत नाही आहे त्या व्यक्तींनी झोपून राहायला पाहिजे लसीकरणानंतर असं काहीच नाही. पण ज्या व्यक्तींना तापाच्या बाबतीमध्ये ज्या व्यक्तींना ताप येतो, ज्या व्यक्तींना हात दुखतो, ज्या व्यक्तींना सूज हाताला आलेली आहे, अशा व्यक्तींना साधी पॅरासिटामॉलची गोळी जरी आपण घेतली तरी देखील त्यांनी आराम पडू शकतो. त्यामुळे पॅरासिटामॉलची गोळी ही 500 किंवा 650 मिलीग्रॅम 3 किंवा 4 वेळा तुम्ही दिवसातनं घेऊ शकता. त्यासाठी तिथल्या लसीकरण केंद्रामध्येही तुम्ही चौकशी करू शकता. महत्त्वाचं आहे की पाण्याचं योग्य प्रमाण ठेवायचं आहे, पाणी व्यवस्थित घ्यायचं आहे लसीकरणानंतर. तुमची नेहमीची जी औषधं असतील, समजा डायबेटीसची चालू आहेत, बीपीची चालू आहेत किंवा रक्त पातळ करायची चालू आहेत, तर अशा कुठल्याही गोळ्या बंद करण्याची शक्यतो गरज नसते. त्याचप्रमाणे काही जणांना असं वाटतं
की आपण लसीकरण झाल्यानंतर आपल्याला इतरांपासून दूर राहायची आवश्यकता आहे का, अशा पद्धतीचा काही लोकांना शंका वाटते. तर लसीकरणानंतर असं दूर राहायची काहीच आवश्यकता नाही आहे. लसीकरणानंतर तुम्ही इतरांसोबत राहू शकता, घरामध्ये निवांत राहू शकता. मात्र लसीकरणानंतर देखील आपल्याला करोना अनुरूप वर्तन जे आहे, आपलं मास्क वापरणं जे आहे, ते आपल्याला बिलकुल बंद करायचं नाही आहे. काही गोष्टी आहेत ज्याला आपण रेड फ्लॅग्स, किंवा काही गोष्टी अशा आहेत की ज्याला आपण म्हणतो की त्याच्यामध्ये असा काही जाणवलं तर आपल्याला डॉक्टरांना भेटायला पाहिजे. तर ते जे रेड फ्लॅग जे साईन्स आहेत किंवा वॉर्निंग साईन्स आहेत, ते म्हणजे तापाची गोळी घेऊन देखील तुम्हाला जर ताप कमी होत नसेल किंवा खूप हाय ग्रेडचा 101, 102 वगैरे अशा प्रकारचा ताप हा कायम राहत असेल, तर अशा वेळेला आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. लसीकरणानंतर 2 ते 3 दिवसाहून अधिक काळासाठी जर तुम्हाला त्रास होत असेल तर आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. आणि विशेषतः जर औषधांनी कमी न होणारी डोकेदुखी आहे, झोपल्यानंतर वाढणारी डोकेदुखी आहे, किंवा इतर काही त्रास आहे जो तुम्हाला लसीकरणानंतर साधारण 5 ते 28 दिवसानंतर दिसू शकतो, असा काही त्रास जर तुम्हाला जाणवला तर अशा वेळेला आपल्याला डॉक्टरांना नक्कीच दाखवायचं आहे. तर याच्यामध्ये डोकेदुखी जी अनयुज्युअल आहे, कमी होत नाही आहे किंवा झोपल्यानंतर वाढत आहे, त्याचबरोबर समजा तुम्हाला दिसायचं कमी झालं आहे किंवा बोलताना त्रास व्हायला लागला आहे, कुठल्या प्रकारचा वीकनेस आलेला आहे किंवा कुठे ब्लिडिंग होतं आहे असं वाटत असेल, धाप वगैरे लागली असेल, अशा पद्धतीचा वेगळा काही त्रास जाणवला तर मात्र अंगावर काढायचा नाही, डॉक्टरांना लगेच भेटायचं. याचं कारण असं आहे की कोविशिल्ड आणि जेसन ह्या वॅक्सिनमध्ये असं आढळून आलं आहे की VITT म्हणजे वॅक्सिन इंड्यूस्ड इम्यून थ्रॉम्बोटिक थ्रॉम्बोसायटोपिनिया असं त्याला नाव दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीचे हे काही इन्सिडन्सेस इतर देशांमध्ये तसंच आपल्या देशांमध्येही आढळून आलेले आहेत. आपल्या देशामध्ये असं स्टेटमेंट दिलं आहे की काही गुठळ्या होण्याचं प्रमाण हे संबंधित असू शकतं, पण इतर देशांमध्ये त्यांनी नॉर्मल गुठळ्या होण्याचं, नॉर्मल इन द सेन्स सर्व अवयवांना गुठळ्या होण्याचं, असं इतर देशांमध्ये त्यांनी वॅक्सिनबरोबर त्याचा संबंध आहे असं इतर देशांमध्ये आढळून आलेलं नाही आहे. त्यांनी फक्त ही एक कंडिशन सांगितलेली आहे ज्याच्यामध्ये ब्रेनमध्ये किंवा पोटातल्या वेन्समध्ये अशा ठिकाणी गुठळी होऊ शकते. मात्र ह्याचं प्रमाण पुन्हा लाखांमध्ये लाखांमध्ये 10 वगैरे अशा पद्धतीचं आहे. आणि तुमच्या असं लक्षात येईल की ही जी लक्षणं असतात ती लक्षणं ही वेगळी आहेत, म्हणजे तुम्हाला लगेच कळतं की हा काहीतरी वेगळा प्रकार होतोय. आणि ज्या वेळेला आपल्याला माहीत आहे की नक्की काय त्रास होऊ शकतो, त्यावेळेला आपण स्वतःवर जागता पहारा ठेवू शकतो. जेव्हा लक्ष ठेवतो आपण की असं काही झालं की मी लगेच डॉक्टरांना भेटणार आहे, तर यासाठी डॉक्टरांना सुद्धा एक सल्ला की जेव्हा तुमच्याकडे अशा काही पद्धतीचे लोक येतील, विशेषतः तरुण वयातले किंवा विशेषतः स्त्रिया, तर अशा वेळेला काही प्रोटोकॉल्स उपलब्ध आहेत. तुम्ही हे लक्षात ठेवा की असा कोणताही त्रास तुम्हाला जाणवला, सगळ्यात आधी आपल्याला प्लेटलेट्स तपासायच्या आहेत, त्याचबरोबर डिडायमर तपासायचं आहे. जेव्हा प्लेटलेट्स ह्या कमी झालेल्या दिसतात त्यानंतर तुम्हाला हवं तर आपण CT किंवा MRI करू शकतो. आणि डिडायमर रेज असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात ठेवायचं आहे, युजली गुठळ्या झाल्यानंतर आपण हिपॅरिन बेस्ड रक्त पातळ करण्याची औषधं देतो, तर या प्रकारामध्ये आपल्याला हिपॅरिन बेस्डवाली औषधं द्यायची नाही आहेत. दुसरं महत्त्वाचं असं आहे की प्लेटलेट कमी झालेल्या दिसल्या तर प्लेटलेट दिल्या जातात, तर हेही लक्षात ठेवायचं आहे की अशा कंडिशनमध्ये आपल्याला प्लेटलेट द्यायच्या नाही आहेत. तर तुमच्याकडे असा कोणताही रुग्ण आला की ज्यांना असा त्रास होत आहे, अचानक डोकं दुखायला लागलं आहे जे कमी होत नाही आहे, किंवा अशा पद्धतीचे इतर काही त्रास असतील, तर आठवणीने त्यांना विचारा की तुम्ही कोविडची लस घेतली होती का आणि कोणती घेतली होती. आणि जरी स्पुतनिकमध्ये आत्तापर्यंत असं काही आढळून आलेलं नाही आहे, पण ह्या तिन्ही लसींचं तंत्रज्ञान एकसारखं असल्यामुळे ह्या दोन्ही लसी जरी मिळाल्या तरी आपल्याला स्वतःवर लक्ष ठेवायचं आहे, लगेच डॉक्टरांना भेटायचं आहे, तपासण्या करायच्या आहेत आणि उपचार घ्यायचे आहेत. त्यामुळं याच्यावरही उपाय उपलब्ध आहे जो आपण आणि डॉक्टर एकत्रितपणे याच्यावर मार्ग काढू शकतो. मॅम, आपल्याला आता थोडे प्रश्न पण आलेले आहेत काही लोकांकडनं, तर आपण ते प्रश्न घेऊया.
आणि लोकांचे प्रश्न तर आहेतच, प्लस ते सेम प्रश्न मला पण होते आणि काही लोकांनी इकडून तिकडून जी प्रश्नावली आपण दिलेली त्यामध्येही बऱ्याच लोकांनी हा प्रश्न विचारला आहे की पहिला डोस तर आम्ही घेतला, आता दुसरा डोस हा नॉर्मली कधी घ्यायचा, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की आता बऱ्याच काही काही व्हेरिएशन्स येत आहेत की तुम्ही 28 दिवसांनी घ्यायचे आहेत किंवा 45 दिवसांनी घ्यायचे आहेत. कोविशिल्डची कधी घ्यायची, कोवॅक्सिनची कधी घ्यायची. त्यानंतर अजून असा एक प्रश्न आढळतो की वॅक्सिन घेतली, त्यानंतर वॅक्सिन घेतल्यानंतर बरेच जण कोविड पॉझिटिव्ह येत आहेत. मग हे कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर परत आता हा सेकंड डोस कधी घ्यायचा. आणि अजून एक प्रश्न, मी सगळे प्रश्न एकदम सांगतो तुम्हाला. अजून एक प्रश्न असा आहे की आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आता भारतात सध्या तरी वॅक्सिनची खूपच टंचाई आहे. तर अशा वेळेला जर समजा माझा वॅक्सिनचा सेकंड डोसची पर्टिक्युलर डेट आहे, जर समजा ती डेट निघून गेली किंवा त्या डेटला मला वॅक्सिन मिळालं नाही, तर अशा परिस्थितीत मी काय करावं. जसं लवकरात लवकर जेव्हा वॅक्सिन मिळेल तेव्हा घ्यावी की मला परत पुन्हा फर्स्ट डोस घ्यावा लागणार. तर हे माझे काही 4-5 प्रश्न आहेत आणि अजून प्रश्न नक्की विचारतो मी तुम्हाला. तर प्लीज मॅम याबद्दलही सांगा आम्हाला. लसीचं अंतर हे आपल्याला नेहमीच माहिती असतं की साधारणपणे 4 आठवड्याचं असतं, कारण आपण सगळ्या लहान मुलांना त्रिगुणीचा पहिला डोस, दुसरा डोस, तिसरा डोस हा 4-4 आठवड्यांनी दिलेला असतो. त्यामुळे आपल्या सर्वांना हे माहिती होतं की लसींच्या मध्ये हे शक्यतो 4 आठवड्याचं अंतर असतं आणि सुरुवातीला असंच सांगण्यात आलं होतं. पण आता विविध कारणांमुळे हे अंतर वाढवण्यात आलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये हे लक्षात घ्या, तुम्हाला जर कोवॅक्सिनचा पहिला डोस मिळालेला असेल, कोवॅक्सिन, तर ह्या लसीसाठी अंतर वाढलेलं नाही आहे. या लसीसाठीचं अंतर आहे 4 ते 6 आठवडे. कोविशिल्डची लस जर तुम्ही घेतलेली असेल तर कोविशिल्डसाठी सध्या कोविन ॲपमध्ये जे अंतर आहे ते आहे कमीत कमी 12 आठवडे, म्हणजे 84 दिवस. तर 12 आठवडे ते 16 आठवडे असं त्यांनी अंतर आता दिलेलं आहे. त्यापूर्वी तुम्हाला कोविशिल्डची दुसरी लस ही मिळणार नाही आहे. तर तुमच्या हे लक्षात आलं, कोवॅक्सिनसाठी 4 ते 6 आठवडे, कोविशिल्डसाठी कमीत कमी 12 आठवडे. आता याच्यामध्ये ही भीती वाटते की अशा वेळेला आपल्याला काय नुकसान होणार. तर हे अंतर का वाढवलं आहे कोविशिल्डचं? कोविशिल्डचं तंत्रज्ञान असं आहे की जेव्हा आपण अधिक अंतर ठेवतो तेव्हा त्याचा दिसणारा परिणाम हा 4 आठवड्यापेक्षा अधिक आढळून येतो, असे काही पेपर पब्लिश झाले. विशेषतः लॅन्सेटमध्ये त्याबाबत पेपर पब्लिश झाला आणि त्यामुळं एफिकसी ही अधिक आढळून येते असं दिसलं होतं. यामुळं हा निर्णय घेतला असेल तर तुम्ही जास्त चिंता करू नका आणि तुम्हाला जेव्हा लस उपलब्ध होईल तेव्हा तुम्ही ती घेऊ शकता. ज्यांना वेळेवर लस मिळाली होती, म्हणजे पूर्वीच्या नियमानुसार 4 आठवड्याला किंवा 6 आठवड्याला मिळाली होती, त्यांनी देखील चिंता करू नका, कारण प्रयोगामध्ये 4 आठवड्यांनी जरी लस घेतली तरी देखील गंभीर आजार आणि मृत्यूसाठी त्याचं प्रोटेक्शन आहे हे आपल्याला दिसलंच होतं आणि आपल्याला लस त्यासाठीच घ्यायची आहे. त्यामुळे लस 4 आठवड्यांनी मिळाली किंवा 12 आठवड्यांनी मिळाली तरी देखील आपल्याला गंभीर आजारापासून हा प्रोटेक्शन मिळणार आहे. फक्त सिम्पटमॅटिक आजार किती लोकांमध्ये होईल ह्याचं प्रमाण हे बदलतं राहील आणि त्यासाठी आपल्याकडे स्विस चीज मॉडेलमधले भरपूर उपाय आहेत, ते आपण करू शकतो, हे लक्षात घ्या. आता जरी तुमचा म्हणजे तारीख आली आहे लसीकरणाची आणि त्यावेळेला तुमच्या जवळच्या सेंटरमध्ये कोवॅक्सिन नाहीच आहे किंवा कोविशिल्ड नाहीच आहे, मग अशा वेळेला आता काय, परत लस घ्यायची का? तर लक्षात घ्या की त्याची गरज नाही आहे. याचं कारण आहे की पहिल्या डोसचं काम असतं आपल्या शरीरामध्ये अँटीजेन किंवा व्हायरसला पोचवायचं आणि ते पहिला डोस हे नक्कीच करतं. त्यानंतर दुसऱ्या डोसचं काम असतं की पुन्हा एकदा शरीरामध्ये गेल्यानंतर मेमरी सेल्सना पुन्हा एकदा ॲक्टिवेट करायचं आणि अँटीबॉडीजचं प्रमाण वाढवायचं. तर पहिल्या डोसचं काम हे पहिल्या डोसनी केलेलं आहे, शरीरामध्ये मेमरी सेल्स तयार झालेल्या आहेत, त्यामुळे जरी लसीला उशीर झाला तरी देखील आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज ह्या तयार होणारच आहेत. आता फक्त असं असतं की जेव्हा आपण प्रयोग केलेला असतो तेव्हा आपल्याला माहिती असतं की किती प्रमाणामध्ये आपल्याला त्याचं प्रोटेक्शन मिळणार आहे. जेव्हा आपण वाढीव कालावधीनंतर घेऊ तेव्हा आपल्याला फक्त माहीत नाही आहे की ते प्रमाण किती असणार आहे, वाढलेलं असणार, कमी झालेलं असणार. म्हणजे एफिकसीच्या बाबतीमध्ये, व्यक्तीच्या बाबतीमध्ये अँटीबॉडीज ह्या निर्माण होणारच आहेत. त्यामुळे व्यक्तीला म्हणजे आपल्याला स्वतःला चिंता करायची गरज नाही, तुम्हाला पहिला डोस हा रिपीट करायला लागणार नाही आहे.
आता तुझा महत्त्वाचा प्रश्न, पहिला डोस घेतल्यानंतर कोविड झाला असेल तर काय करायचं, होता ना हा पण? तर बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये असं होतं की त्यांना लसीकरण घ्यायचं असतं, विचार असतो, पण त्यापूर्वीच त्यांना कोविड होऊन जातो. किंवा काही लोकांच्या बाबतीमध्ये असं होतं की त्यांना पहिला डोस घेतात ते, पण मधल्या काळामध्ये त्यांना, कारण आपल्याला माहिती आहे एका डोसनंतर आपल्याला पूर्ण प्रोटेक्शन मिळत नाही, त्यामुळे त्यांना पहिल्या डोसनंतर हा कोविड होऊ शकतो. तर असं जेव्हा घडेल त्यासाठी आता पुन्हा जे नवीन नियम आलेले आहेत त्यानुसार सरकारने सांगितलं आहे की 3 महिन्यानंतर तुम्ही दुसरा डोस घ्यायचा आहे, किंवा 3 महिन्यानंतर, कोविड झाल्यानंतर 3 महिने थांबायचं, त्यानंतर पहिला डोस घ्यायचा, किंवा 3 महिने थांबून नंतर दुसरा डोस घ्यायचा. ह्याचं कारण असं आहे की तुमच्या शरीरामध्ये ज्या ऑलरेडी इन्फेक्शनमुळे तयार झालेल्या अँटीबॉडीज आहेत त्या अँटीबॉडीज ह्यांचं प्रमाण कमी होणं आवश्यक आहे, जेणेकरून मग लसीचा परिणाम हा चांगल्या प्रकारे येईल. त्यामुळं आपण थांबू शकतो आणि तशा पद्धतीने मग तुम्ही पुढचा डोस हा तुमचा प्लॅन करू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता कालच जो नवीन पेपर आला आहे इंग्लंडमधनं, तर त्याच्यामध्ये असं आढळून आलं आहे की पहिल्या डोस नंतर इन्फेक्शनचं प्रोटेक्शन हे कमी आहे, जो भारतामध्ये आपल्याला म्युटंट सापडतोय त्यासाठी. त्यामुळं जर तुम्हाला एकच डोस मिळालेला असेल तर अशा वेळेला आपल्याला काळजी घेण्याचं प्रमाण हे बिलकुल कमी करून चालणार नाही आहे. आपल्याला अतिशय योग्य प्रकारे काळजी घ्यायची आहे. मास्कचा वापर, अंतर पाळणे, गर्दी टाळणे वगैरे हे सर्व उपाय आपल्याला करत राहायचे आहेत जोपर्यंत आपल्याला दुसरा डोस मिळत नाही आणि त्यानंतरही 2 आठवडे उलटत नाहीत तोपर्यंत, आणि त्यानंतर सुद्धा. ओके मॅम, आता आपण हे करत असताना आपल्याला काही प्रश्न आले. तर काही जणांचा असा प्रश्न आहे की पहिला डोस जो आहे तो मी कोविशिल्डचा घेतला आहे, तर दुसरा डोस हा कोवॅक्सिनचा घेतलेला चालेल का? किंवा जर मी पहिला डोस कोविशिल्डचा घेतला तर मला दुसरा डोस कोवॅक्सिनचा देतील का? तर याबद्दल काय म्हणणं आहे मॅम? असा प्रश्न पडायचं कारण मला माहिती आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली की जगातलं सर्वोत्तम वॅक्सिन कोवॅक्सिन आहे वगैरे, अशा काही बातम्या आल्या. असं खूप मोठे असं हे झालं की नवीन इंडियामधल्या व्हेरियंटच्या विरुद्ध कोवॅक्सिन देखील खूप छान प्रकारे काम करते असं प्रयोगशाळेत आढळलं आहे. तर ह्याचे जे मूळ संशोधनचे पेपर आहेत, जे रिसर्चचे पेपर आहेत, ते पेपर उपलब्ध आहेत. आणि हे पेपर्स म्हणजे हे जे प्रयोग झालेत ते कोविशिल्ड बाबत पण झालेले आहेत आणि कोवॅक्सिन बाबत पण झालेले आहेत. आणि ह्या दोन्ही प्रयोगांमध्ये असं आढळून आलेलं आहे की भारतामध्ये आढळणारा जो नवीन व्हेरियंट आहे B.1.167, ह्या व्हेरियंटच्या विरुद्ध ह्या दोन्ही लसी सारख्याच प्रकारे प्रभावी आहेत. सारख्याच प्रकारे म्हणजे काय? लक्षात घ्या की हा नवीन व्हेरियंट आहे, त्यामुळं अपेक्षित आहे की अँटीबॉडीज ह्या जुन्या व्हायरसपेक्षा थोड्याशा कमी तयार होतील. तर न्यूट्रलायझिंग कपॅसिटी जी आहे ती जुन्या व्हायरसच्या तुलनेमध्ये साधारण 1.95 आणि 1.94 एवढ्या पट कमी आढळली आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की दोन्ही लसींमध्ये काही जास्त फरक नाही आहे. त्यामुळे तुम्हाला वेगळी लस अशा कारणासाठी हवी असेल की तुम्हाला वाटत असेल की एक लस दुसऱ्या लसीपेक्षा चांगली आहे, तर असं काही चित्र त्या प्रयोगांमधनं आढळलेलं नाही. आता सध्या असा नियम नाही आहे की तुम्ही मिक्स लस घेऊ शकता. भविष्यामध्ये असं येऊ शकेल, कारण सध्या फायझर आणि ॲस्ट्राझेनिका यांनी असा प्रयोग प्रसिद्ध केला आहे की ज्याच्यामध्ये जर हे मिक्स लसीकरण घेतलं तर त्यांनी अधिक एफिकसी दिसून येते असं त्याच्यात दिसलेलं आहे. कारण ह्या दोन्ही ज्या आहेत लसी त्या दोन्ही म्हणजे एक mRNA आहे आणि दुसरं वेक्टर व्हायरसची आहे, व्हायरल वेक्टरची आहे. तर ह्या दोन्हींमध्ये S अँटीजेन वापरलेलं असल्यामुळे त्या एका प्रकारच्या आहेत. त्यामुळं जोपर्यंत प्रयोग होत नाहीत आणि त्याच्यातनं आपल्याला फायदा होतो का नुकसान होतं, काय होतं हे लक्षात येत नाही, त्यामुळे जाणीवपूर्वक असा प्रयोग करू नका. काही जणांच्या बाबतीमध्ये चुकून असं घडलेलं आहे, पण लक्षात घ्या एका लसीने त्यांना अँटीजेन पोचवला, दुसऱ्या लसीमध्ये म्हणजे दोन्ही लसींमध्ये S अँटीजेन आहे, त्यामुळे कुठलीही लस पहिली मिळाली तरी S अँटीजेन जाणार आहे, कोणतीही लस दुसरी मिळाली तरी S अँटीजेनच्या अँटीबॉडीज वाढणार आहेत. त्यामुळे असं घडलं असेल चुकून तर तुम्ही त्याची चिंता करू नका. मात्र जाणून बुजून असा प्रयोग करावा असा माझा तरी सल्ला नसेल. आपण असे काही प्रयोग होतील आणि आपल्याला त्याबद्दल अधिक माहिती मिळेल अशी आपण वाट बघूया.
मात्र शक्यता आहे की कोविशिल्डसाठी जर बूस्टर घ्यायची वेळ आली तर त्यांचा विचार होता की फायझर बरोबर ते प्रयोग करणार होते किंवा स्पुतनिक बरोबर ते एकत्रित प्रयोग करणार होते. त्यामुळे शक्यता आहे की बूस्टर घ्यायची वेळ आली तर ती आपल्याला वेगळ्या लसीचा बूस्टर मिळू शकेल. मला माहिती आहे की काही लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की जेव्हा आपण म्हणतो की कोवॅक्सिन घेतल्यानंतर थोडासा धोका आहे आणि जगामधल्या बऱ्याच देशांनी काही लोकांनी वयस्कर लोकांसाठी बंद केलं, काही लोकांनी तरुण लोकांसाठी बंद केलं, असं असताना भारतामध्ये हा निर्णय का घेतला जात नाही आहे. तर यासाठी एक अतिशय छान पद्धतीचे काही इन्फोग्राफिक्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला तुलना करून आपण बघू शकतो की जेव्हा आपण लस घेतो आणि जेव्हा आपण ही लस घेत नाही तर ह्याच्यामधनं काय फायदा होतो. तर हे 3 फोटोज आहेत. त्याच्यामधला एक फोटो आहे की ज्याच्यामध्ये ट्रान्समिशनचा धोका कमी असतो त्यावेळेला कसं चित्र आहे. दुसरा फोटो असेल त्या ट्रान्समिशनचा धोका जेव्हा जास्त असतो तेव्हा कसं चित्र असेल. आणि तिसरा आहे की ट्रान्समिशनचा धोका जेव्हा खूप जास्ती असतो त्यावेळेला कसं चित्र असेल. तर जर आपण हे असं कंपॅरिझन बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की लस घेतल्यानंतर आपल्याला ICUचं ॲडमिशनचं जे प्रमाण आहे, आता हा फोटो बघा, ह्याच्यामध्ये लो एक्सपोजरची रिस्क दिसती आहे आणि ती वयोगटानुसार दिसती आहे. त्याच्यामध्ये जे निळ्या रंगाचं दिसतंय ते आहे की कोविड झाल्यानंतर आपल्याला ICUमध्ये ॲडमिशन होण्याची शक्यता किती असते. आणि जे थोडंसं ऑरेंज रंगाचं दिसतंय ते आहे की जर लस घेतली तर त्याच्यामुळे क्लॉट्स होण्याचा धोका जो आहे तो कितपत आहे. तर जेव्हा आपण हे धोके कंपेअर करतो तर तुमच्या असं लक्षात येईल की जरी आपल्याला एक्सपोजरचा धोका कमी असेल तरी 30च्या वरच्या लोकांना ICUपासून मिळणारं प्रोटेक्शन, लसीमुळे मिळणारं प्रोटेक्शन हे जास्त आहे. जे देश डेव्हलप्ड आहेत, ज्यांच्याकडे mRNA लस आहे, त्यांनी हा फोटो बघितला आणि त्यांनी याच्यावरनं ठरवलं की ठीक आहे, लहान वयाच्या गटांना थोडा धोका वाटतोय, आपल्याकडे दुसरी लस उपलब्ध आहे तर आपण त्यांना दुसरी लस देऊया. आता पुढचा जो फोटोग्राफ आहे तो समजा आहे ज्याच्यामध्ये कमी मॉडरेट लेवलचा धोका आणि हाय लेवलचा धोका. तर ह्याच्यामध्ये हाय लेवलच्या धोक्याचं आपण मॉडरेट नको बघूया, डायरेक्ट आपण हाय लेवलचा बघूया. तर हाय लेवलच्या धोक्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की आता तुमच्या लक्षात येईल की जेव्हा ट्रान्समिशनचा धोका म्हणजे तुम्हाला लाट जेव्हा मोठ्या प्रमाणात सुरू असते त्यावेळेला नक्कीच इन्फेक्शन होण्याचा धोका वाढलेला असतो आणि त्यावेळेला तुम्हाला ICUची गरज पडेल ह्याचा धोका वयोगटानुसार निळ्या रंगाचे डॉट्स बघा किती वाढलेले आहेत. म्हणजे निळ्या रंगाच्या डॉट्समध्ये तुमच्या लक्षात येईल की जसं वय वाढत जाईल तसं तसं तुम्हाला ICUचा धोका वाढत जाईल आणि जेव्हा धोका अधिक असतो तेव्हा 30च्या खालच्या लोकांमध्ये देखील जवळपास 7 असं प्रमाण दिसतंय. आणि तेच प्रमाण लसीकरणानंतर मग आता छोटं वाटायला लागतं की लसीकरणानंतरचा धोका हा कमी झालेला आहे. याला म्हणतात की रिस्क बेनिफिट ॲनालिसिस. म्हणजे कुठल्याही घटनेमध्ये धोका किती आणि फायदा किती असा जेव्हा आपण तुलनात्मक दृष्टीने बघतो आणि आपला फायदा जास्ती असतो तेव्हा आपण कॅल्क्युलेटेड रिस्क घेणे असं आपण म्हणतो. आणि आपल्या देशाला पर्याय नाही आहे, आपल्याकडे फक्त कोवॅक्सिन आहे ज्याचं प्रमाण अतिशय उपलब्धता कमी आहे आणि कोविशिल्ड आहे, ह्या 2च लसी आहेत. आणि जर आपण हा फोटोग्राफ बघितला जेव्हा आपल्याला ट्रान्समिशनचा धोका अधिक आहे हे दिसतंय तिथं आपल्या लक्षात येतं की आपला बेनिफिट जास्ती आहे. आणि आपला भारतातला फेमस क्वेश्चन लेकिन ऑप्शन है क्या, तर ऑप्शन नाही आहे आणि ह्या कारणासाठी आपण हे लसीकरण चालू ठेवत आहोत. आणि जो धोका आहे त्यासाठी जर आपण लक्ष ठेवलं तर आपल्याला जसं मी मघाशी सांगितलं की त्याची लक्षणं दिसली की तुम्ही जर लगेच डॉक्टरांना भेटलात, तपासणी केलीत आणि नॉन हिपॅरिनवाले हे घेतलेत तर तुम्हाला काही गरज नाही आहे. मला काही प्रश्न आठवत आहेत जे काही विशिष्ट गटांसाठीचे होते तर ते घेतले तर चालतील का? नक्की मॅम, घ्या ना. काही प्रश्न होते की विशिष्ट गटांसाठी काय करायचं आहे. तर हा प्रश्न सगळ्यांना पडतोय की तिसरी लाट येणार आहे, लहान मुलांमध्ये येणार आहे आपण म्हणतोय, तसं होईल नाही होईल हे आता पुढे कळेल. त्याच्यामध्ये तज्ज्ञांनी आपल्याला वेगवेगळी माहिती सांगितलेली आहे. तर लहान मुलांमध्ये लस देण्यापूर्वी आपल्याला त्या लसीचे प्रयोग लहान मुलांवर करणं आवश्यक असतं.
कोवॅक्सिनसाठी तशी परवानगी मिळाली आहे. 2 ते 18 वयोगटासाठी ते प्रयोग सुरू करतात. फायझरचा प्रयोग सक्सेसफुल झाला आहे. अमेरिकेमध्ये त्यांनी लसीकरण चालू केलेलं आहे आणि काही महिन्यांमध्ये शक्यता आहे की काही मुलांना आपल्याला लस देता येईल. सध्या ते आपल्याला उपलब्ध नाही आहे. लक्षात घ्या, लस हा एकच उपाय नाही. मुलांना जर आपण स्विस चीज मॉडेल शिकवलं, आपण करोना अनुरूप वर्तन शिकवलं, तर ते नक्कीच सुरक्षित राहू शकतील. वृद्ध व्यक्तींसाठी आपल्याला लस दिली तर चालेल का? तर मघासच्या फोटोमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की जसं वय वाढत जाईल, धोका वाढतोय, त्यामुळे आपल्याला वृद्ध व्यक्तींना देखील देता येते. जे इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड आहेत, ज्यांची इम्युनिटी कमी आहे किंवा ज्यांना कॅन्सर झालेला होता, अशा व्यक्तींच्या बाबतीमध्ये काय करायचं आहे, तर अशा व्यक्तींच्या बाबतीमध्ये देखील लस देता येते. कारण आपल्याला माहिती आहे दोन्ही लसींमध्ये वाढणारा व्हायरस नाही आहे किंवा जिवंत व्हायरस नाही आहे, त्यामुळे ही लस सुरक्षित आहे आणि या लोकांना देता येते. कधी तुम्हाला शंका असेल तर तुम्ही कोवॅक्सिन देऊ शकता, ज्याच्यामध्ये पूर्णतः मृत व्हायरस असतो. ज्यांना पोस्ट कोविडचा त्रास होतोय त्या लोकांनी काय करायचं आहे, पोस्ट कोविड असेल तर असं दिसून आलं आहे फायझर किंवा मॉडर्ना लस घेतल्यानंतर काही लोकांमध्ये त्यांच्या त्रासामध्ये सुधारणा आढळून आली, काही लोकांमध्ये काही बदल आढळून आलेला नाही. मात्र जरी पोस्ट कोविडचा त्रास असेल तरी देखील लसीकरण हे करायला पाहिजे. सहव्याधी ज्यांना असते, ज्यांना आजार असतात, त्या लोकांनी लस घ्यायला पाहिजे. डायबेटीस असेल, हायपरटेन्शन असेल, विशेषतः डायबेटिक असेल, कारण आता म्युकरमायकोसिससाठी डायबेटिसच्या गटाला खूप धोका आहे. त्यामुळं अशा व्यक्तींनी नक्कीच लसीकरण करून घ्या. आणि तुम्हाला कोणतीही स्पेसिफिक हेल्थ कंडिशन असेल, उदाहरणार्थ काही लोकांना वाटतं की मला अस्थमा आहे, अशा वेळी देखील तुम्ही लसीकरण करून घेऊ शकता. तुम्हाला जर इतर कुठल्या गोष्टींची, पदार्थाची, खाण्याची अशी जर ॲलर्जी असेल तरी तुम्ही नक्की लसीकरण करून घेऊ शकता. मात्र ही माहिती तुम्ही लसीकरण केंद्रावर सांगा, तिथे अर्धा तास वाट बघा, कारण जर तुम्हाला काही त्रास झाला तर तिथे ॲड्रेनालिनचं इंजेक्शन उपलब्ध असतं. पण फक्त आपण मघाशी जे बघितलं, लसीतील घटक त्यांनाच जर ॲलर्जी असेल तरच आपल्याला धोका असतो, अदरवाईज धोका नसतो. आणि एक सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे जो मला माहिती आहे की मला रक्त पातळ करायची गोळी चालू आहे आणि लसीकरण मला घ्यायचं आहे, तर त्यासाठी काय करायचं. तर हे लक्षात घ्या की आपल्याला रक्त पातळ करायची गोळी थांबवायची गरज नाही आहे. कारण आपण म्हणतोय की लस घेतल्यानंतर रक्ताची गुठळी होण्याचा धोका आहे असं काही लोक म्हणतात. मग तुम्हाला रक्त पातळ करायची गोळी जर आधीच चालू असेल तर तुम्हाला पूर्णतः सुरक्षा आहे. मग अशा वेळेला तुम्हाला ही गोळी बंद करायची गरज नाही आहे. सुरुवातीला असे इन्स्ट्रक्शन्स होते. याचं कारण असं आहे, कोविशिल्डनी फक्त असं म्हटलं होतं की असं काही असेल तर ते नोट करा. याचं कारण असं की जेव्हा रक्त पातळ करायची गोळी चालू असते त्यावेळेला इंजेक्शन दिल्यानंतर इंजेक्शनच्या ठिकाणी तिथं थोडासा रक्तस्राव होऊन काळा निळा डाग पडण्याची शक्यता असते. तर त्यामुळं ज्यांना रक्त पातळ करायची गोळी चालू आहे त्या व्यक्तींनी इंजेक्शन घेतल्यानंतर 5 मिनिटासाठी त्या ठिकाणी असा दाब ठेवायला पाहिजे, जेणेकरून तिथं रक्तस्राव होणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर ॲस्पिरिन किंवा क्लोपिडोग्रेल या गोळ्या चालू असतील तर तुम्ही नक्कीच लस घेऊ शकता. तुम्हाला वारफेरिन किंवा ॲसिट्रोम यासारख्या गोळ्या चालू असतील तर अशा वेळेला तुम्ही INR म्हणून एक तपासणी असते ती करून, जर ती 2.5 पेक्षा कमी असेल अशा वेळेला तुम्ही लसीकरण आरामात करू शकता. अधिक असेल तर तुम्ही आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या काय करता येईल डोसच्या बाबतीमध्ये. आणि समजा डॅबिगॅट्रॅनसारखं एखादं नवीन औषध असेल तर अशा वेळेला तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने याबाबत निर्णय घेऊ शकता. पण जास्तीत जास्त लोकांना शक्यतो ॲस्पिरिन किंवा क्लोपिडोग्रेल ह्या गोळ्याच सुरू असतात, त्यामुळं तुम्ही सुरक्षितपणे लस घेऊ शकता. ओके मॅम, खूप 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 चांगली माहिती दिली तुम्ही. आणि बरेचसे जे माझे पर्सनल डाऊट्स होते, प्लस बरेच आपले जे महाराष्ट्रभरातून ज्या लोकांनी त्यांचे प्रश्न पाठवलेले ते डाऊटसुद्धा तुम्ही क्लिअर केलेले आहेत. प्लस आता आपण जेव्हा हे आपलं लाईव्ह सेशन चालू आहे, काही जणांनी प्रश्न विचारले आहेत, तर आपण त्यांच्या प्रश्नांकडे वळूया. सध्या त्यांचे प्रश्न घेऊया आपण काही. नक्कीच नक्कीच. तर पहिला प्रश्न जो आहे शैलेश सरांनी विचारला आहे, कोविशिल्डचा 1 आणि 2 डोस याच्यात किती फरक आहे, कारण आमचा एकच डोस झाला आहे. कोविशिल्डचे दोन्ही डोस हे सारख्याच प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये चिंपांझी ॲडिनो व्हायरस आहे. त्या डोसचा कितपत फरक आहे असं तुम्हाला विचारायचं आहे, म्हणजे मला वाटतं की त्यांनी मिळणारी सुरक्षा ह्याच्यामध्ये किती फरक आहे असं तुम्ही विचारत असाल. पहिल्या डोसमुळे म्हणजे जो
12 आठवड्यानंतर डोस घेतला तर चालतो असा जो पेपर प्रसिद्ध झाला होता त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की पहिल्या डोस नंतर देखील थोडी सुरक्षा सुरू होते आणि ती साधारण 75% 76% आहे आणि जेव्हा तुम्ही दुसरा डोस 12 आठवड्यानंतर घेता त्यावेळेला ती 80% वर किंवा 85% वर जाऊ शकते, 82% वर जाऊ शकते. तर ही एफिकसी आहे, हे प्रयोगशाळेमध्ये घडणाऱ्या म्हणजे नंबर्स आहेत. आणि कालची जी माहिती आहे त्यानुसार नवीन व्हेरियंटच्या विरुद्ध पहिल्या डोस नंतर मिळणारं प्रोटेक्शन हे कमी असल्याने आपल्याला नियम पाळायचे आहेत आणि 12 आठवड्याच्या वर शक्यतो तुम्ही थांबू नका. 12 आठवड्याला तुम्ही एलिजिबल झालात की लगेच दुसरी कोविशिल्डची लस तुम्ही लगेच घ्या. स्पुतनिकची लस ही दोन्ही डोससाठी वेगळ्या प्रकारची आहे. पहिला ॲडिनोव्हायरस वेगळा आहे आणि दुसरा ॲडिनोव्हायरस वेगळा आहे आणि तो त्याच क्रमाने घ्यायचा आहे. ओके, थँक्यू मॅम. अजून काही प्रश्न आहेत ज्याचे नक्की तुम्ही उत्तर ऑलरेडी दिलेली आहेत, पण आपण एकदा परत रिवाईज केल्यासारखं करून घेऊया. तर हा प्रश्न आहे, व्हॉट शुड बी द डोस बिटवीन 2 डोसेस ऑफ कोविशिल्ड? As per current guidelines, Cowin app will make you eligible after 84 days, that is 12 weeks. व्हॉट अबाउट ब्रेस्ट फीडिंग मदर्स? तुम्ही सांगितले की आता त्या नवीन गाईडलाईन्सनुसार ओके आहे. प्रेग्नन्सी वॅक्सिन टू बी गिवन ऑर नॉट, यावरती तुम्ही सांगितले की लवकरच होणार आहे. शक्यता आहे आणि केस ऑन केस बेसिसवर डॉक्टर तुमचे ठरवू शकतील. विशेषतः जर तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती असाल तर अशा वेळेला तुम्हाला धोका हा अतिशय जास्त असल्यामुळे तुम्ही रिस्क बेनिफिट ॲनालिसिसचा विचार करून याबाबत विचार करू शकता. लसीकरणचा टाईम आता वाढवला आहे, त्याबद्दल सांगाल मॅडम? ऑलरेडी सांगितलं मॅडमने खूप सारं त्याबद्दल. मग काही अप्रिसिएशनचे हे आलेत की व्हेरी ब्युटिफुल इन्फॉर्मेशन मॅम, छान माहिती देत आहे तुम्ही. खरंच मॅम, तुम्ही म्हणजे लिटरली तुम्ही जे करताय आणि जेवढी माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहे, पर्सनली मलासुद्धा खूप सारी माहिती तुमच्याकडनं मिळाली आहे. तर डेफिनेटली हे अप्रिसिएशन इज अ मच डिझर्वड अप्रिसिएशन. सो थँक्यू मॅम माझ्याकडनं पण, तुम्ही एवढी चांगली माहिती आम्हाला देता आहेत. अजून काय प्रश्न आहेत आपण बघूया. लसीकरणाबाबत भीती असते, हेजिटन्सी असते, कारण कसं होतं आहे की आपण एखादी कृती केल्यावर काय धोका होईल एवढाच विचार करतो, पण ती कृती आपण केली नाही तर किती धोका आहे ह्याचा विचार आपल्या मनामध्ये येत नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा कधी निर्णय घेणार तेव्हा दोन्ही बाजूंचा सारासार विचार करा आणि त्यानंतर निर्णय घ्या. हा व्हिडिओ इथे उपलब्ध असणार आहे, फेसबुक पेजवर उपलब्ध असणार आहे, अर्बन हेल्थ सेंटर GMC मिरज आणि UHC GMC मिरज ह्या यूट्यूब चॅनलवर पण उपलब्ध असणार आहे. तर तुम्ही कधीही पुन्हा याला भेट देऊ शकता आणि ही पुन्हा माहिती बघू शकता आणि निर्णय घेऊ शकता. अजून एक प्रश्न आहे, व्हॉट इफ अ पर्सन गेट्स फर्स्ट शॉट ऑफ एनी वॅक्सिन बट ड्यू टू नॉन अवेलेबिलिटी सेकंड शॉट गेट्स डिलेड बियॉन्ड द स्टिप्युलेटेड टाईम? म्हणजे जे आपण 84 डेज वगैरे जे म्हणतो त्याच्या पण पुढे जर समजा गेलं तर ती हाऊ वेदर डज इट अफेक्ट द रिझल्टिंग इम्युनिटी अँड ऑल्सो गाईड, म्हणजे हा पण माझ्या मते हा जो पुढचा प्रश्न आहे, ऑल्सो काइंडली गाईड इफ अ पर्सन फॉरगेट्स टू गेट द सेकंड शॉट. आय थिंक आपण विसरू शकत नाही, कारण का आपल्याला मेसेज येतो सेकंड शॉटचा कधी आहे तुमची डेट वगैरे, पण तरी इट्स अ पॉसिबिलिटी की सेकंड शॉट घ्यायला विसरू शकते. त्याबद्दल काय म्हणाल? लसीकरण जोपर्यंत तुम्ही दोन्ही डोस घेत नाही तोपर्यंत पूर्ण होणार नाही आहे. त्यामुळं तुम्ही जरी विसरलात तरी तुमच्या घरचे तुम्हाला आठवण करून देऊ शकतील, जर तुम्ही घरच्यांना सांगितलं असेल की माझा एक डोस झाला आहे आणि दुसरा मला घ्यायचा आहे. हेल्थकेअर वर्कर्ससाठी तरी जेव्हा दुसरा डोस आला त्यावेळेला प्रत्येक लसीकरण केंद्रामधनं फोन गेले की तुमचा डोस हा राहिला आहे आणि तुम्ही येऊन घेऊन जायला पाहिजे, कारण आता 12 आठवडे झालेले आहेत. तर अशा पद्धतीने कधी कधी तुम्हाला फोनही येऊ शकेल किंवा तुम्ही रिमाइंडर्स टाकून ठेवू शकता. मोबाईलचा आपण वापर करू शकतो त्यासाठी. आणि जसं मी सांगितलं की जरी उशीर झाला तरी देखील आपल्याला इम्युनिटी मिळणार आहे. त्याचं प्रमाण किती असेल हे आपण नाही सांगू शकत, ते जास्त असेल किंवा कमी असेल, पण इम्युनिटी आपल्याला नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे आपण चिंता न करता लस उपलब्ध झाली की आणि त्याचे 12 आठवडे झाले असतील किंवा 4 ते 6 आठवडे कोवॅक्सिनसाठी झाले असतील तर आपण लगेच घेऊन टाका. चालेल मॅम. अजून तर काही प्रश्न नाही आहेत. बाकी जे प्रश्न आहेत ते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही ऑलरेडी दिली आहेत. काही जणांनी तुमच्या या सेशनला खूप अप्रिशिएट केलेलं आहे. प्लस मला एक गोष्ट विचारायची होती, इकडे व्हिडिओमध्ये मला दिसतंय की
या बाजूला एक GMCM आर्मी म्हणून आहे, इकडे UHC अर्बन हेल्थ सेंटर GMC मिरज आहे. हे अर्बन हेल्थ सेंटर बद्दल तर मला माहिती आहे आणि तुम्ही या पेजवरनं बरीच ऍक्टिव्हिटी केली आहे. पण हे GMCM आर्मी द हेल्थ वॉरियर्स हे काय, याबद्दल जरा प्लीज तुम्ही सांगाल का मॅम? मी फक्त काय आहे हे सांगते, पण आमच्याकडे एक GMCM आर्मीचे रिप्रेझेंटेटिव्ह पण सोबत आहेत, तर ते आपल्याला सांगतील. GMCM आर्मी हे आमच्या GMC मिरजमधल्या आजी माजी विद्यार्थ्यांचं करोनाविरुद्धचं आम्ही जे प्रयत्न करतो आहे की करोनाला आम्ही ज्या पद्धतीने लढतो आहे तर त्यासाठीचं आहे. आणि तुम्ही सुरुवातीला महाराष्ट्राचा मॅप बघितला होता आणि त्याच्यामध्ये प्रश्न हे पूर्ण महाराष्ट्रभरातनं आले होते आणि GMCMच्या आर्मीच्या मदतीनेच आम्ही महाराष्ट्रभरापर्यंत पोहोचू शकलो. तर त्यामुळं जसं तू मला आत्ता थँक्यू म्हटलंस तसंच मी देखील GMCM आर्मीमधल्या सर्व आमच्या वॉरियर्सना, आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना, आजी माजी विद्यार्थ्यांना मला थँक्यू म्हणावं वाटतं. आणि तुम्ही हे नक्कीच जाणून घ्या की हे विद्यार्थी काय करतायत. वैष्णवी आपल्याला सांगेल याबद्दल. हॅलो वैष्णवी. हा वैष्णवी, येतोय तुझा आवाज. नमस्कार, मी वैष्णवी रहाळे. आज मी तुम्हाला GMCM आर्मी या ग्रुपची थोडक्यात ओळख करून देणार आहे. वैष्णवी, थोडंसं जोरात बोलशील का? तुझा आवाज आम्हाला जरा लहान येतोय, हळू येतोय, किंवा माईक जवळ घेतलंस तरी चालेल. आता ठीक आहे का? हा, आता बेटर आहे. ओके, गो ऑन वैष्णवी. तर GMCM आर्मी हा GMC मिरजच्या आजी व माजी विद्यार्थ्यांचा व डॉक्टरांचा ग्रुप आहे. जसं आपण आधीपासून म्हणत आलो आहोत की आपली लढाई फक्त करोनाच्या पॅन्डेमिकशी नसून व्हॉट्सॲप इतर सोशल मीडियाद्वारे पसरणाऱ्या इन्फोडेमिकशी देखील आहे. ह्याच इन्फोडेमिकशी दोन हात करण्यास GMCM आर्मी काम करते. करोनापासून स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं, करोना झाल्यास कशा प्रकारे काळजी घ्यावी, लसीकरण व या लॉकडाऊनच्या काळात मानसिक स्वास्थ्य कसं जपावं अशा विचारांवर माहिती व त्या संबंधित गैरसमज दूर करण्याचे काम आमची आर्मी करते. या आर्मीच्या उपक्रमाद्वारे शास्त्रशुद्ध माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी व त्यांच्या मनातले सर्व गैरसमज दूर व्हावे हा आमचा उद्देश आहे. GMCM आर्मीच्या 3 विंग आहेत: फेसबुक विंग, व्हॉट्सॲप विंग व इंस्टाग्राम विंग. आज या करोनाच्या दुसऱ्या लाटेशी आपण झुंज देत आहोत. हा विषाणू लाखो लोकांवर हल्ला करतो आहे व त्यामुळे लोकांच्या मनात एक प्रकार भीती बसली आहे. अशा वेळी अर्बन हेल्थकेअर सेंटर GMC मिरज ह्या आमच्या पेजवर उपलब्ध असलेली योग्य माहिती पसरवण्याचे काम GMCM आर्मीची फेसबुक विंग करते. सर्व सदस्य पोस्ट्सला लाईक करतात व ते शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतात. व्हॉट्सॲप विंगमध्ये ह्याच पोस्ट्स व त्या पोस्ट्सद्वारे योग्य माहिती सर्व सदस्य आपल्या कुटुंब व मित्रमंडळांशी शेअर करतात. इंस्टाग्रामही असंच काहीसं काम आहे. फक्त इथे सर्व विद्यार्थी म्हणजे आमच्या आर्मीचे मेंबर्स पोस्ट स्वतः बनवतात व स्टोरी बनवून त्या शेअर करतात. खास करून युवा वर्गापर्यंत माहिती पोहोचवण्याचं हे एक अत्यंत उपयुक्त असं साधन आहे. कारण आपल्याला माहिती आहे की युवा वर्ग हा फेसबुक कमीच वापरतो. सगळेच इंस्टाग्रामवर आले तर आम्ही आता टेक्नोसॅव्ही झालो आहोत. GMCM आर्मीच्या मार्फत आज ह्या पोस्ट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे. जसं आपण पाहिलंच असेल इन्फोग्राफिक्समध्ये की आजचे जे प्रश्न आहेत हे अगदी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून आपल्याला उपलब्ध झाले आहेत. म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे. तसेच प्रत्येकाने फक्त स्वतःच्या फॅमिली व फ्रेंड्स ग्रुपवरही जर ही माहिती शेअर केली किंवा फेसबुकवर लाईक किंवा कमेंट केलं तरी खूप लोकांपर्यंत ही माहिती आपण पोहोचवू शकतो. फक्त स्वतःच्या कुटुंबियांना व मित्रमंडळांना जरी आपण सुरक्षित ठेवू शकलो या योग्य माहितीच्या आधाराने, तरी समाजाला आपण जे देणं लागतो ते किमान अंशतः का होईना
पूर्ण केल्याचं आपल्याला समाधान राहतं. कारण योग्य माहिती मिळणं अतिशय कठीण आहे आणि खासकर अशा काळात जेव्हा अफवा या आगीसारख्या पसरत आहे, अशा काळात कुठून तरी योग्य माहिती मिळते हे खूप आपल्याला आनंदाची गोष्ट आहे. कारण व्हॉट्सॲप जर आपण बघायला गेलं तर आजकाल डॉक्टर जे सांगताय त्यापेक्षा जास्त व्हॉट्सॲपवर पसरणाऱ्या या अफवांच्या वणव्यावर जास्त लोकांचा विश्वास असतो. मध्ये तर काय म्हणे, पाळीच्या दरम्यान महिलांनी लस घेऊ नये किंवा फक्त काढा पिल्यानेच कोरोना बरा होतो, अशा काही गोष्टी पसरता आहेत व सगळे लोक इतक्या वेगवेगळ्या माहिती त्याबद्दल पुरवतात की सर्वसामान्य माणसाला नक्की कशावर विश्वास ठेवावा हे काही समजत नाही. खऱ्या खोट्याचं सोक्षमोक्ष लावणं खूप कठीण होऊन बसतं आणि अशाच वेळी ह्या सर्व पोस्ट संबंधित खऱ्या खोट्याची शास्त्रशुद्ध माहिती पुरवण्याचं काम GMCM आर्मी करते. आजही काही ठिकाणी लोकांना फक्त ॲम्ब्युलन्सचा आवाज जरी ऐकला तरी धडकी भरते. काही लोक तर सर्रास विना मास्क फिरत असतात. कित्येक लोक योग्य माहिती नसल्याकारणाने चाचणी करण्यास किंवा उपचार घेण्यास टाळाटाळ करतात व ह्याच टाळाटाळीमुळे आपले प्राण गमावतात. आजही करोना झाला म्हणजे आता देवाघरी जायची वेळ आली असा विचार करून लोक नैराश्यात जातात. हे जे सगळं भयानक चित्र आज आपल्यासमोर आहे ते आपण अगदी सहजपणे टाळू शकतो. त्या लोकांपर्यंत योग्य माहिती, मार्गदर्शन व सकारात्मक ऊर्जा पोहोचवून, आणि हेच GMCM आर्मीचे लक्ष आहे. व मला सांगण्यात अत्यंत आनंद होतो की हे लक्ष मिळवण्यात आम्ही यशस्वी देखील झालो आहोत. 16 एप्रिल 2021 रोजी आर्मीच्या इंस्टाग्राम पेजची सुरुवात झाली आणि आज जेमतेम एका महिन्याच्या कालावधीत ह्या पेजचे 500हून अधिक फॉलोअर्स आहेत. टोटल पोस्टचा रीच हा 2500हून अधिक झाला आहे. असंच आमचे पोस्ट लाईक व शेअर करून तुम्हीही आम्हाला सहाय्य करू शकता व या इन्फोडेमिकशी लढण्यात स्वतःशी व समाजाची मदत करू शकता. शेवटी सांगायचं इतकंच, वाचा, समजून घ्या, विचार करा, इतरांना सांगा, खोटी माहिती नकारा आणि करोनाला हरवा व या सर्व पोस्ट लाईक आणि शेअर करून GMCM आर्मीचा एक भाग बनून समाजाच्या प्रती आपलं काम जे आहे ते पूर्ण करा. धन्यवाद. असंच एकीने जर आपण राहिलो तर आपण करोनाला नक्कीच हरवू शकतो. नक्की वैष्णवी, थँक्यू सो मच. तुम्ही हे GMCM आर्मीबद्दल हे मलाही माहिती नव्हतं की तुम्ही एवढं जबरदस्त हे काम करतायत. डेफिनेटली या पॅन्डेमिकसोबत या इन्फोडेमिकला सुद्धा मात करणं आणि त्याच्याबरोबर पण फाईट करणं हे खूप नेसेसरी आहे, कारण का खूपच चुकीची माहिती आहे. प्लस तुम्ही या सगळ्या पोस्ट जे तुम्ही आज तुझा मेसेज दिलास की हे जे काय मॅम शेअर करते किंवा जे काय पोस्ट करते ते आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायला हवं. आणि त्यामुळे तुम्ही सगळे जे लोक हे व्हिडिओ बघतायत किंवा हा व्हिडिओ नंतरही बघणार आहे त्यांनी प्लीज हा व्हिडिओ आपल्या मित्रांशी आणि आपल्या फॅमिलीवाल्या लोकांशी शेअर करा, लाईक करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. आणि आमची GMCM आर्मी ही आहेच जे हे अजून तुमच्यापर्यंत जी आहे ती ऑथेंटिक माहिती पोचवण्यात मदत करेल. तर थँक्यू सो मच वैष्णवी, खूप चांगलं काम करतेस तू आणि असं काम चालू राहू दे. थँक्यू सो मच. आता आपण मॅमकडे जाऊया आणि मॅमला विचारूया अजून काही आहे का मॅमला आपल्याकडे बोलण्यासाठी. GMCM आर्मीबद्दल तर तुम्ही आता ऐकलंच. आता फक्त टेक होम मेसेज आहे की तुम्ही आता आत्तापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात आणि तुम्ही प्रश्न आम्हाला विचारलेत, आम्ही त्यांची उत्तरं दिली. तर टेक होम मेसेज हाच की मास्कचा वापर जर तुम्ही अतिशय योग्य प्रकारे लसीकरणापूर्वी, लसीकरणाला जाताना आणि लसीकरणानंतर देखील केलात तर तुम्ही करोनापासूनही सुरक्षित राहू शकाल, करोना गंभीर होण्यापासून टाळू शकाल आणि त्यामुळं तुम्हाला करोना झाल्यानंतर जे इतर त्रास होतात त्यांच्यापासून देखील प्रोटेक्शन मिळू शकते. त्यामुळं लस उपलब्ध असेल तर घ्यायची आहे. ज्यांना जोखीम जास्त आहे त्यांनी ती आधी घ्यायची आहे. लसीकरणाचा धोका जर आपण कंपेअर केला तर आपण जेव्हा रस्त्यावरनं फिरतो किंवा आपण गाडीमधनं जातो त्या धोक्यापेक्षाही कमी धोका आहे. आणि लसीकरण न केल्याचा धोका म्हणजे कोविडचा धोका हा अतिशय जास्त असल्यामुळे आपल्याला सुरक्षित राहण्यासाठी लसीकरण करणं
हे आवश्यक आहे, जेणेकरून दुसरी लाट ही कमी होऊ शकेल, विशेषतः तिसरी लाट आपण टाळू शकू आणि आपल्या मुलांना त्यामुळं थोडंफार सुरक्षित ठेवू शकू. त्यामुळं लवकरात लवकर लसीकृत व्हा आणि आपल्या देशाला आपण मदत करूया आणि लसीकरण वेळेवर घेऊया. धन्यवाद. हे पेज आपण लाईक करा, यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि UHC GMC मिरजच्या पेजवर तुम्हाला विविध माहिती मिळत राहील, ती तुम्ही नक्की ऐका. धन्यवाद.